नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. अर्थातच आज दिवसभरात सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून खटल्याची बीड न्यायालयात झालेली सुनावणी. आणि या सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी असा काही युक्तिवाद केला की पहिल्याच युक्तिवादात आरोपींना धडकी भरली आहे. त्याचं कारणच असं की आज त्यांनी 8 ऑक्टोबर पासून 9 डिसेंबर पर्यंत सगळी क्रोनॉलॉजी म्हणजे घटनाक्रमच या प्रकरणाचा मांडला. त्यावर आरोपी पक्षाच्या वकिलांनी मात्र आम्हाला अजून कागदपत्रच मिळालेली नाहीत, त्यामुळे तुम्ही केस ओपन करू शकत नाही, अशी त्या ठिकाणी युक्तिवादाची आपली भूमिका मांडली. यावर न्यायालयानं या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता आरोपी पक्षाच्या वकिलांना करण्यात यावी असे आदेश सरकारी पक्षाला दिले. त्यावर खरं तर आरोपीच्या वकिलांनी आता आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून वेळ मागितला आणि न्यायाधीशांनी या संपूर्ण प्रकरणाची पुढील सुनावणी आता 10 एप्रिल रोजी होईल असा आदेश दिला. आता हे सगळं जरी खरं असलं तरी आज उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद म्हणजे जोरदार बॅटिंग होती. गेम चेंजर ठरणारा हा युक्तिवाद आहे आणि या युक्तिवादामध्ये त्यांनी जे काही खुलासे केले, त्यानंतर जी पत्रकार परिषद झाली त्यात तर त्यांनी अक्षरशः असे काही मुद्दे मांडले की ज्या मुद्द्यांमुळे ही केस आता उत्तमरित्या बळकट होऊ शकते, स्टँड होऊ शकते. आणि जरी फास्ट ट्रॅक कोर्टात गेली, अर्थातच तशी मागणीच धनंजय देशमुख आणि त्यांच्या परिवाराने केलेली आहे, तर मात्र या केसचा निकाल लवकरात लवकर लागू शकतो. शिवाय काल मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो काही तपास झालेला आहे त्या तपासाच्या अनुषंगानं जे चार्जशीट दाखल झालं त्यावर या सगळ्या आरोपींना अशी काही सर्वोच्च शिक्षा सुनावली जाईल, त्यासाठी सरकारतर्फे निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची बातमी द्यायची आहे. या संपूर्ण केसची सुनावणी झाल्यानंतर आज वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी वाल्मिक कराडवरील आरोपांच्या मुक्तीसाठी कोर्टात अर्ज दाखल केलाय. थोडक्यात काय, वाल्मिक कराडला आपल्यावर करण्यात आलेले आरोप मान्य नाहीयेत, त्यांनी माझ्यावरचे आरोप अमान्य आहेत असं म्हटलंय. त्यामुळं वाल्मिक कराडच्या वकिलांनी वाल्मिक कराडच्या वतीनं आरोप मुक्तीसाठी कोर्टात अर्ज दाखल केलेला आहे. आणि या सगळ्या संदर्भातली महत्वाची भूमिका हीच आहे की आता वाल्मिक कराड अगदी पहिल्याच सुनावणीला, आपण पहिलीच सुनावणी म्हणू शकतो कारण की मागची जी सुनावणी होती त्या सुनावणीत केवळ सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी केवळ त्यांना आरोपींना जे काही कागदपत्र पाहिजेत ती कागदपत्र आम्ही नक्की देऊ पुढच्या तारखेला असं म्हटलं, शिवाय आरोपींची ओळख परेड झाली. पण आज मात्र या ठिकाणी जे आरोपींच्या वकिलांनी म्हणजे विकास खाडे यांनी स्पष्टपणे म्हटलेलं की वाल्मिक कराड याच्या मुक्ततेसाठी, आरोप मुक्तीसाठी अर्ज केलेला आहे. आमच्यावरील आरोप आम्हाला अमान्य आहेत, ते आम्हाला मान्य नाहीत असं या अर्जात नमूद करण्यात आलेलं आहे. एक तर मुळात आधी खंडणीचा आरोप वाल्मिक कराडवर, त्यानंतर संघटित गुन्हेगारीचा आरोप म्हणून मकोका देखील लागला, त्यानंतर हत्येचा गुन्हा देखील दाखल झाला आणि आता एवढ्या सगळ्या गोष्टींनंतर आता वाल्मिक कराडच्या वकिलांनी आम्हाला आरोप अमान्य आहेत, त्यामुळे त्यांनी आरोप मुक्तीसाठी कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे. एकंदरीतच आत्ताची सगळी पार्श्वभूमी या केसची पाहता, या खटल्याची पाहता, यामध्ये काही धक्कादायक खुलासे उज्ज्वल निकम यांच्याकडनं करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावरच आपण चर्चा करणार आहोत. म्हणून तर माझ्या लाईव्हचं नावच आहे की चाटेचा घुलेला तो मेसेज आणि वाल्याचा गेम ओव्हर. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड केवळ कुठेतरी खंडणीतच दिसतोय की काय, त्याच्यावर तोच चार्ज आहे की काय असं दिसत होतं. पण या सगळ्या प्रकरणामध्ये जो 8 डिसेंबरला वाल्मिक कराडचा निरोप विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला दिला, तो निरोप प्रत्यक्ष ऐकणारा गोपनीय साक्षीदार त्या ठिकाणी होता आणि त्यामुळेच वाल्मिक कराडनंच हा कट रचला आणि या सर्व घटनांचा गाईड
वाल्मिक कराडच आहे, असं उज्ज्वल निकम यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलं. शिवाय आणखी एक धक्कादायक माहिती म्हणजे जो फरार आहे, 105 दिवस उलटून गेलेत या संपूर्ण घटनेला, तेव्हापासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे, जो या चार्जशीट मधला मुख्य 8वा आरोपी आहे, त्या कृष्णा आंधळेनं फरार असताना वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना 1-2 वेळा नव्हे, तब्बल 3-3 फोन केलेले आहेत. त्यामुळं वाल्मिक कराडचा या घटनेमध्ये, या अपहरण हत्येमध्ये सहभाग असल्याचा पुरावा या ठिकाणी स्पष्ट होतोय. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संदर्भातली माहिती पहिल्यांदा मी तुम्हाला देतोय. वाल्मिक कराड आणि त्याच्या चेला चपाट्यांच्या म्हणजे टोळीच्या 28 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबरला बैठका झाल्या होत्या. 29 नोव्हेंबरची मीटिंग तर आपण सगळ्यांनीच पाहिली. केजच्या विष्णू चाटेच्या पक्षीय कार्यालयात हे सगळे वाल्मिक कराड त्याचे चेले चपाटे जमले होते आणि त्या ठिकाणी या सगळ्यांनी एकत्रित येऊन खंडणी संदर्भातला प्लॅन आखला होता. त्यावेळी 29 नोव्हेंबरचं सीसीटीव्ही फुटेज देखील संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिलं. त्यामध्ये वाल्मिक कराड त्याच्यासह विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, नंतर कृष्णा आंधळे, हे सगळे होते. आणि 28 तारखेला देखील मीटिंग झालेली आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आपल्याला आठवत असेल, मुळातच 23 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. नंतर 3च दिवसांनी म्हणजे 26 नोव्हेंबरला सुदर्शन घुले अवादा कंपनीवर खंडणी मागायला गेला. 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड आणि त्याचे सगळे चेले सपाटे केजच्या विष्णू चाटेच्या कार्यालयात जमले होते आणि तिथूनच विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनं अवादाच्या जे कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत सुनील शिंदे यांना फोन करून खंडणीची मागणी केली होती आणि धमकी दिली होती. आणि त्याच दिवशी सुदर्शन घुले प्रत्यक्ष अवादा कंपनीवर धमकी देण्यासाठी गेला होता. पण 28 नोव्हेंबर ही तारीख म्हणजे 29 नोव्हेंबरच्या देखील आधीची तारीख आहे. ती तारीख देखील या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी मेन्शन केली आहे. आणि 29 नोव्हेंबरचं फुटेज आहे, पण 28 नोव्हेंबरचं फुटेज कुठेही महाराष्ट्रात आलेलं नाही. याचा अर्थ केजला 29 तारखेला वाल्मिक कराड आला होता, ते फुटेज सगळ्यांनी पाहिलं. मग 28ला जी बैठक झाली ती बैठक परळीमध्येच झाली का, परळीच्या जगमित्र कार्यालयातच झाली का, का वाल्मिक कराडच्या घरी झाली, का आणखी कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी झाली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता हळूहळू उलगडत जातील. पण याच दिवशी 28 आणि 29 नोव्हेंबर या 2 दिवशी मीटिंग झाल्या होत्या वाल्मिक कराड त्याच्या चेला चौपाट्या सोबत. आणि या सगळ्या गोष्टी पोलिसांनी आरोपपत्रात नमूद देखील केल्या. पण पोलिसांच्या चार्जशीट मध्ये एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे सीडीआर, कॉल डिटेल रेकॉर्ड्स. हाच सीडीआरचा मुद्दा निकम यांनी न्यायालयात मांडला, जो मुद्दा आरोपपत्रापेक्षा सुद्धा वेगळा आहे. आणि या मुद्द्यामध्ये त्यांनी काय मांडलंय, कृष्णा आंधळे यानं फरार असताना कराड आणि चाटेला म्हणजे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला 3 वेळा फोन केला होता. हा मुद्दा महत्वाचा पुरावा मानला जातोय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा थेट सहभाग असल्याचं त्यामुळे समोर आलंय. कारण आपल्याला आठवत असेल की वाल्मिक कराड हा शरण आला 31 डिसेंबरला, विष्णू चाटे अटक झाला 18 डिसेंबरला, कृष्णा आंधळे फरार आहे. याचाच अर्थ 9 डिसेंबर ते 31 डिसेंबर या दरम्यान या दोघांना कृष्णा आंधळेनं फोन केलेला आहे. विष्णू चाटे 18 डिसेंबरला अटक झालाय. याचाच अर्थ 17 म्हणजे 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर या 7-8 दिवसांच्या कालावधीत कृष्णा आंधळेचा फोन विष्णू चाटेला झाला असावा आणि 10 डिसेंबर पासून 30 डिसेंबर पर्यंत म्हणजे या 20-21 दिवसांच्या कालावधीत कृष्णा आंधळेचा फोन हा वाल्मिक कराडला देखील झालेला असावा. जर वाल्मिक कराडचा हत्या प्रकरणाशी संबंधच नाहीये, तो कृष्णा आंधळेचा फोन वाल्मिक कराडला होण्याचा प्रश्नच येतो कुठे. याचा अर्थ हा फोन झालेला आहे, त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स, सीडीआर हे आरोपपत्रापेक्षा सुद्धा वेगळे आहेत, असं उज्ज्वल निकम यांनी यामध्ये स्पष्ट केलंय. एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाचा विचार केला तर निश्चितपणे याच्यात आता आरोप निश्चितीकरणच एवढं राहिलेलं आहे, चार्ज फ्रेम करणं राहिलेलं आहे आणि त्यासाठी सरकारी पक्ष तयार आहे असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं. पण त्यावर आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेतला. अजूनही आम्हाला कागदपत्र मिळालेली नाहीयेत, कागदपत्र मिळाल्याशिवाय खटला उभा राहू शकत नाही
आता त्यात नेमका आरोपींचे वकील काय म्हणाले या सगळ्याच गोष्टींची मी चर्चा तुमच्यासोबत करणार आहेच. पण सगळ्यात महत्त्वाची बातमी पुन्हा एकदा सांगतो, वाल्मिक कराडच्या वकिलांनी म्हणजेच विकास खाडे यांनी वाल्मिक कराडच्या वतीनं आरोप मुक्तीसाठीचा अर्ज कोर्टात दाखल केलेला आहे आणि वाल्मिक कराडवरील आरोप आम्हाला अमान्य आहेत असं त्या अर्जामध्ये लिहिलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संपूर्ण प्रकरणात पहिल्यांदा नेमकं काय घडलं. सगळ्यात आधी खरं तर केज अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयातून ही केस बीड जिल्हा न्यायालयात आली. केज न्यायालयामध्ये 12 मार्चला या केसची पहिली सुनावणी पार पडली होती. आता त्यावेळी उज्ज्वल निकम उपस्थित नव्हते. सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी काम पाहिलं होतं. त्यावेळी आरोपीच्या वकिलांकडून वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे, नंतर आनंद तिडके, राहुल मुंडे हे सगळे वकील होते. पण आता मात्र यावेळी वाल्मिक कराड 29 नोव्हेंबरला जे काही प्रकरण घडलं त्यामध्ये प्रत्यक्षात सीडीआरच्या माध्यमातून त्यानं जे काही फोन केलेस त्याचे डिटेल रेकॉर्ड्स या सगळ्या घटनाक्रमासह उज्ज्वल निकम यांनी आज आपल्या युक्तिवादात पूर्णपणे क्रोनॉलॉजी मांडली. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जेव्हा बीड न्यायालयात केस आली, उज्ज्वल निकम देखील आज पहिल्यांदा ते आले, त्यांनी एंट्री केली. पण झालं असं की या केसचं वृत्तांकन करण्यासाठी, वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला. कोर्टाच्या परिसरात प्रिमायसेसमध्ये त्यांना अडवण्यात आलं, त्यांना कोर्टातही बसू दिलं नाही असा आरोप या ठिकाणी प्रसार माध्यमांच्या सगळ्याच या प्रतिनिधींनी केला. इव्हन त्याकडे त्यांनी लक्ष देखील वेधलं की आमचं सगळं शूटिंग म्हणजे आम्ही जे काही कव्हर करतोय त्याचं शूटिंग प्रत्यक्ष काही पोलीस कर्मचारी करत होते, त्याचं देखील शूटिंग त्यांनी टीव्हीवर दाखवलं. म्हणजे आम्ही याचं शूटिंग करायचं नाही या केसचं आणि पोलिसांनी मात्र आमचं शूटिंग करायचं. त्यावेळी पोलिसांनी एक पाटी दाखवली. ती पाटी अशी होती की न्यायालयात किंवा न्यायालयाच्या परिसरात व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी करण्यास परवानगी नाही, विना परवानगी कोणी केली तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. याचाच अर्थ तुम्ही हा नियम फक्त आणि फक्त प्रसार माध्यमांनाच कसा काय लावला? हा नियम पोलिसांना देखील लागू व्हायला पाहिजे. कारण की प्रसार माध्यम जेव्हा कोर्टात जाण्यासाठी धडपडत होती तेव्हा त्यांचं शूटिंग एक पोलीस कर्मचारी करत होता आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते समजून सांगत होते की असं नाही तसं नाही म्हणून. इव्हन त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या पत्रकारांनी तक्रार केली की आम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष कोर्टामध्ये हजर राहण्यास मनाई करण्यात आली. त्यावर उज्ज्वल निकम यांनी थेट पत्रकारांना विचारलं की तुम्ही नव्हते का कोर्टात? त्यावर पत्रकार म्हणाले आम्हाला आताच जाऊ दिलं नाही. मग उज्ज्वल निकम म्हणालेत की पोलीस यंत्रणेची ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. ठीक आहे, आम्ही यापुढे पोलिसांना सूचना देऊ. याचाच अर्थ पोलिसांनी अर्थात बंदोबस्त तिथे असायला हवा. ही मोठी घटना आहे, हाय प्रोफाईल केस आहे. पण या सगळ्या केसमध्ये हे प्रकरण ज्या प्रसार माध्यमांनी सुरुवातीपासून लावून धरलं त्यांच्याच माध्यम प्रतिनिधींना जर कोर्टात बसण्याची परवानगीच नसेल, ती केस कव्हर करण्याचीच परवानगी नसेल, तर मग समाजापर्यंत, महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत ही केस त्यामध्ये नेमकं काय घडलंय हे कसं कळणार आणि कसं जाणार? अर्थातच यावेळी स्वतः सरकारी या केसमधले सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी एक तर गंभीर आरोप केलाय. त्यांनी असं म्हटलं की यावेळी आरोपींचा जेव्हा रिमांड चालू होता म्हणजे पीसीआर, एमसीआर, पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी, जेव्हा आरोपींना जिल्हा कारागृहातून कोर्टात आणलं जात होतं, मग केजमधून, कधी गेवराईमधून, तर कधी या बीडमधून कोर्टात आणलं जात होतं, त्यावेळी काही मंडळी देखील कोट घालून आणि त्यावर बँड लावून कोर्टात आली होती. म्हणजे जे मुळात वकीलच नाहीत त्यांनी काळा कोट चढवला, वरती पांढरा बँड लावला आणि कोर्टात बसले. मग आता ही माणसं नक्की कुणाची होती? यांना परवानगी आणि प्रसार माध्यमांना नाही. या सगळ्या गोष्टी उज्ज्वल निकम यांच्यासमोर यावेळी मांडण्यात आल्या आणि अर्थातच त्यानंतर या सगळ्या केसच्या संदर्भात नेमकं काय घडलं हे उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं. कारण की प्रसार माध्यमांना केवळ वरवर माहिती मिळाली होती. उज्ज्वल निकम यांच्याशी प्रत्यक्षात भेट झाल्यामुळे कोर्टात नेमकं उज्ज्वल निकम यांनी काय युक्तिवाद मांडला
याची माहिती मिळू शकते आणि तीच माहिती मी खास आपल्या टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांसाठी आणलेली आहे. शेवटपर्यंत हे लाईव्ह पहा. या लाईव्ह मध्ये तुम्हाला अत्यंत धक्कादायक खुलासे ऐकायला मिळतील. उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन जो काही कोर्टात युक्तिवाद केलाय तो नेमका काय होता हे देखील म्हणणं त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. शिवाय आरोपीच्या वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केला ते देखील मी तुमच्यापर्यंत मांडणार आहे. आता प्रश्न हा आहे की उज्ज्वल निकम यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा काय सांगितलं. सगळ्यात महत्वाचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की संतोष देशमुख यांचा हा खून म्हणजे मोठ्या कटाचा परिपाक आहे. मोठ्या कटाचा परिपाक. तो काही काल परवा शिजला नाही, तो अगदी 2 महिन्यांपासून शिजत आलेला आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. हा कट कसा शिजला याच्या तारखेसकट आणि पुराव्यांसकट त्यांनी घटनाक्रम मांडलाय. म्हणून त्यांनी म्हटलंय दिस केस इज अ कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्पिरसी. म्हणजे या गुन्हेगारी कट जो आहे हा अगदी कंटिन्यू चालू होता, सुरुवातीपासून चालू होता, काल परवा नाही. तो पूर्ण प्लॅनिंगनी पूर्व नियोजित चालू होता. ते कसं ते देखील त्यांनी क्लिअर केलेलं आहे. आधी त्यांनी कोर्टात आता सरकारकडून 2 अर्ज सादर केलेले आहेत. पहिला अर्ज म्हणजे महत्वाचे जे साक्षीदार आहेत या केस मधले जे गोपनीय आहेत त्यांना गोपनीयच ठेवण्यात यावं असा अर्ज दाखल केलाय. आणि दुसरा म्हणजे यातील काही आरोपींची प्रॉपर्टी संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत जप्त करण्यात यावी असा अर्ज देखील त्यांनी कोर्टापुढे सादर केलेला आहे. याचाच अर्थ जे कोण आरोपी ज्यांची प्रॉपर्टी या संघटित गुन्हेगारी कायद्यात जे कोण आरोपी आहेत त्यांची प्रॉपर्टी देखील जप्त करण्यात यावी. अर्थात त्यामध्ये वाल्मिक कारस्थानावर 100% असणार विष्णू साठे असतील किंवा विष्णू साठे असेल, सुदर्शन घुले असेल, ज्यांच्याकडे बक्कल प्रॉपर्टी पैसा आहे, या सगळ्यांना या प्रकरणामध्ये संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी असा अर्ज देखील कोर्टाकडे केलेला आहे. आता आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे यानंतर एक महत्वाचा मुद्दा उज्ज्वल निकम यांनी मांडलाय की 10 एप्रिलला चार्ज फ्रेम करण्याचा अर्ज आम्ही सादर करणार आहोत कोर्टापुढे. चार्ज फ्रेम करणं म्हणजे काय तर आरोप निश्चितीचा अर्ज, दोष निश्चितीचा अर्ज. आणि या अर्जाला जेव्हा मान्यता मिळेल तो दाखल होईल त्यावेळी मात्र या केसच्या खटल्याची खरी सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळेच आज कोर्टात जरी उज्ज्वल निकम प्रत्यक्ष हजर राहिले तरी आरोपी सगळे ऑनलाईन होते, VC द्वारे हजर होते. वाल्मिक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार हे सगळे आरोपी आज VC द्वारे कोर्टात हजर करण्यात आले. अर्थात ते भले बीड जिल्हा कारागृहात जरी असले तरी देखील सुरक्षिततेसाठी कायदा व व्यवस्था राखण्यासाठी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं नाही. ते VC द्वारे हजर झाले, त्यांची ओळख परेड घेण्यात आली. नेहमीप्रमाणे कोर्टानं त्यांना अडचण आहे का त्रास आहे का असा प्रश्न केला आणि मग या केसला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. अर्थात या ठिकाणी पहिल्यांदा उज्ज्वल निकम यांना हे विचारण्यात आलं पत्रकारांकडून की आरोपींची मागणी काय होती आणि त्यांना कोणती कागदपत्र पाहिजे होती जेणेकरून हे मागच्या सुनावणीच्या वेळी वकिलांकडे आम्हाला हे हवं ते हवं असं म्हणत होते. ते नेमकं काय दिलं त्यांना तर ते देखील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आज आम्ही आरोपीच्या वकिलांना CCTV फुटेज या संपूर्ण प्रकरणातलं, CDRs, आरोपींनी 8 डिसेंबर रोजी हॉटेल तिरंगा येथे केलेल्या मीटिंग बाबतची कागदपत्र, आवादाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या धमकीचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि सगळं यासोबत असलेले जे काही बाकीचे फोन कॉल्स असतील ते दिलेले आहेत असं स्पष्टपणे उज्ज्वल निकम यांनी क्लिअर केलं. आता आणखी त्यांनी फार महत्वाचे मुद्दे सांगितले ते म्हणजे हा संपूर्ण खटला, संतोष देशमुख खून खटला, हा प्रामुख्यानं 2 गोष्टींवर अवलंबून आहे. पहिली गोष्ट आय विटनेस म्हणजे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि दुसरी गोष्ट परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे सर्कमस्टॅन्शियल इव्हिडन्सेस. या 2 गोष्टींवर प्रामुख्यानं हा संपूर्ण खटला अवलंबून आहे असं देखील त्यांनी यावेळी क्लिअर केलं. आता त्यांनी हे देखील म्हटलं की आमच्याकडे या प्रत्येक घटनेचा भलेही प्रत्यक्ष पुरावा नाहीये पण आमच्याकडे काही कागदपत्री पुरावे आहेत म्हणजेच डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस, आमच्याकडे काही वैज्ञानिक पुरावे आहेत म्हणजे सायंटिफिक एव्हिडन्सेस आणि आमच्याकडे याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं किडनॅपिंग करण्यात आलं त्यावेळेचे प्रत्यक्षदर्शी आय विटनेस देखील साक्षीदार उपलब्ध आहेत. त्यामुळं या खटल्यात सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेस म्हणजेच परिस्थितीजन्य पुरावा आणि
आय विटनेस म्हणजेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत. आपल्याला माहिती आहे शिवराज देशमुख जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते, संतोष देशमुख यांनी काही वेळापूर्वीच उमरी फाटा टोल नाक्यावर त्यांना आपल्या गाडीत बसवलं होतं आणि संतोष देशमुख मागच्या सीटवर बसले. त्यावेळी शिवराज देशमुख गाडी चालवत होते. उमरी फाटा टोल नाक्यावर गाडी येताच त्यांना समोरून एक गाडी त्यांच्या त्या टोल नाक्यावरील लेन मध्ये आडवी घालण्यात आली, जी स्कॉर्पिओ होती सुदर्शन गुलेची 3333 आणि संतोष देशमुख यांच्या मागे एक पांढऱ्या रंगाची गाडी होती. त्यामुळे संतोष देशमुखांची गाडी पॅक झाली, पुढे जाता येईना, मागे येता येईना. त्याच वेळी स्कॉर्पिओ मधून काही जण उतरले आणि त्यांनी थेट ड्रायव्हर सीट जी आहे त्या ड्रायव्हर सीटच्या दरवाजावर एक भला मोठा दगड मारला. त्यावेळी तो दरवाजा जेव्हा खोलला त्यांनी, तेव्हा त्यात त्यांना संतोष देशमुख सापडले नाहीत, त्यांना वेगळंच कोणीतरी सापडलं. त्यातल्या मग एकानं हेरलं की अरे हा संतोष देशमुख नाहीये. तेव्हा संतोष देशमुख यांनी स्वतःहूनच ओळख करून दिली होती की मी ते नाही, मी आहे. आणि त्याच वेळी शिवराज देशमुख तिथून बरोबर बाहेर पडले. पण तोपर्यंत सगळे आरोपी उरलेले सुद्धा गाडीतनं उतरले. संतोष देशमुखांना त्यांच्या गाडीतून बाहेर काढलं, मारलं, मारत मारत आपल्या गाडीत घातलं आणि केजच्या दिशेने निघून गेले. कारण केजच्या दिशेने म्हणजे परत उलटं फिरायचं होतं, म्हणून त्यांनी रिव्हर्स टाकला आणि मग दुसऱ्या लेन मधून ती गाडी पुन्हा मागे केजच्या दिशेने गेली. म्हणजे संतोष देशमुख केजकडून मस्साजोगकडे निघाले होते. या आरोपींनी संतोष देशमुखांना आपल्या गाडीत घालून पुन्हा मस्साजोगच्या दिशेने न नेता केजच्या दिशेने नेलं आणि पुढे तुम्हाला माहिती आहे ते पुढे नेल्यानंतर त्यांनी केज पोलीस ठाण्याच्या 5 किलोमीटर रेडियस मध्ये फिरवत मारहाण करत शेवटी त्यांना चिंचोळी या ठिकाणी गायरानात नेलं. ते सुदर्शन घुलेची तिथं शेती आहे, ते पूर्ण निर्जन स्थळ आहे. त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली, अमानुष मारहाण करण्यात आली. अक्षरशः हाल हाल त्यांच्या जीवाचे करण्यात आले आणि हाल करून त्यांना शेवटी मारण्यात आलं. त्यानंतर त्यांना दैठणा गावच्या शिवारामध्ये त्यांची बॉडी टाकण्यात आली आणि मग आरोपी पसार झाले. त्यामुळे हा सगळा पुढचा प्रकार जो तुमच्यापर्यंत ऑलरेडी याच्या आधी पोहोचवला होता. पण इथं उज्ज्वल निकमांनी हे क्लिअर केलेलं आहे की प्रत्यक्ष अपहरण करताना, संतोष देशमुखांचं अपहरण होताना ज्यांनी पाहिलंय ते प्रत्यक्षदर्शी आय विटनेस या केसमध्ये अत्यंत महत्वाचे आहेत आणि शिवाय काही सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेस ज्याला आपण परिस्थितीजन्य पुरावा म्हणतो. त्यावर त्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडलाय की माणूस खोटं बोलू शकतो पण परिस्थितीजन्य पुरावा खोटं बोलत नाही, हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे माणूस खोटं बोलेल एक वेळ पण पुरावा खोटं बोलणार नाही आणि याच पुराव्यावर आधारित ही केस स्टँड होणार आहे, हे याच्यातनं क्लिअर होतं. आता आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की SIT आणि CIDनं जो संयुक्तरित्या तपास केला तो अत्यंत चांगला तपास केलेला आहे आणि त्यामध्ये जे काही पुरावे गोळा केलेले आहेत ते देखील चांगले आहेत. आता यानंतर त्यांनी घटनाक्रम मांडायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो घटनाक्रम देखील त्यांनी अशा पद्धतीनं मांडला की जणू काही कोर्टात तो पूर्ण घटनाच त्यांनी उभी केली. यामध्ये त्यांनी स्पष्टपणे अगदी सुरुवातीलाच मांडलं घटनाक्रम. आता याकडे खरं म्हणजे लाईव्ह सुरू असताना जे सगळे टॉप न्यूज मराठीचे प्रेक्षक पाहतायत त्यांना माझी विनंती आहे की हा घटनाक्रम अगदी बारकाईने ऐकावा तुम्ही, कारण की यामध्ये एक एक गोष्ट वाल्मिक कराडच्या आणि त्याच्या सगळ्या चेहऱ्या चपाट्यांनी कसे उद्योग केले याची सगळी डिटेल्ड उज्ज्वल निकम यांनी मांडलेली आहे. पहिल्यांदा त्यांनी क्लिअर केलं की 8 ऑक्टोबर पासून 9 डिसेंबर पर्यंतचे सगळे आय विटनेसेस, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेस, डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस शिवाय त्या जोडीला सायंटिफिक एव्हिडन्सेस आमच्याकडे आहेत. म्हणजे 8 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर म्हणजे थोडक्यात 2 महिनेच्या दरम्यान जे जे काही घडलं ते सगळं आमच्याकडे आहे. आता त्यांनी काय म्हटलंय, पहिल्यांदा त्यांनी एक क्लिअर केलं की अवादा कंपनी जी आहे ती अवादा कंपनी ही मस्साजोग पासून जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, तिथे 30 एकर जी जागा आहे त्या 30 एकर जागामध्ये या अवादा कंपनीचा स्टोर यार्ड आहे. ही 30 एकर जागा मस्साजोग मधल्या शेतकऱ्यांकडूनच त्यांनी भाडे करारावर घेतली आणि त्या मोबदल्यात त्या शेतकऱ्यांच्या घरातील मुलांना नोकरी आणि वर्षाकाठी 50,000 रुपये देण्याचा त्यांच्यात करार देखील झाला. अर्थात हे सगळं जरी झालं असलं तरी त्या ठिकाणी या अवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर
भूसंपादन अधिकारी यांना कसा त्रास द्यायला सुरुवात झाली होती त्या पद्धतीने त्यांनी आता विषय मांडलाय. पहिला मुद्दा 8 ऑक्टोबरला निवडणुकीच्या आधी 20 नोव्हेंबरला मतदान झालं, 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागला, विधानसभेची निवडणूक. त्याच्या आधी जवळपास 42 दिवस म्हणजे सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी पहिल्यांदा अवादा कंपनीच्या या अधिकाऱ्यांना खंडणी मागण्यात आली. 8 ऑक्टोबरला काय घडलं तर वाल्मिक कराड यानं परळीमधील आपल्या जगमित्र कार्यालयात, आपल्या म्हणजे ते कार्यालय मुळात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं, चालवत कोण होतं? वाल्मिक कराड. आता या जगमित्र कार्यालयामध्ये अवादा कंपनीचे शिवाजी थोपटे यांना भेटायला बोलवलं. 8 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता शिवाजी थोपटे वाल्मिक कराडला भेटायला परळी येथील जगमित्र कार्यालयात गेले. त्यावेळी वाल्मिक कराड सोबत कोण उपस्थित होता? विष्णू चाटे. आता हे दोघे आणि शिवाजी थोपटे या कंपनीचे लँड ॲक्विजिशन ऑफिसर आहेत, म्हणजे भूसंपादन अधिकारी. काय झालं त्या दिवशी? त्यांना बोलावण्यात आलं आणि या बैठकीमध्ये वाल्मिक कराडनं शिवाजी थोपटे यांच्याकडे 2 कोटींची खंडणी मागितली. शिवाय जर ही खंडणी दिली नाही तर काम थांबवा असा दम देखील दिला, अशी धमकी देखील दिली. आता या सगळ्या प्रकरणाचे जे पुरावे आहेत ते म्हणजे टॉवर लोकेशन आणि सीडीआरचे पुरावे कोर्टामध्ये सादर करण्यात आल्याचं उज्ज्वल निकम यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि अर्थातच शिवाजी थोपटे यांचं लोकेशन, टॉवर लोकेशन आपण ज्याला म्हणतो, त्याचा पुरावा पण आहे. शिवाय त्या जोडीला सीडीआर, कॉल डिटेल रेकॉर्ड्स देखील आहेत. आता हे सगळं 8 ऑक्टोबरला परळी येथील जगमित्र कार्यालयात घडलं होतं. पण तुम्हाला आठवत असेल, एक सुरेश धस यांनी 5 जानेवारीला पुण्यातल्या जनाक्रोश मोर्चामध्ये आरोप केला होता. त्या आरोपामध्ये 14 जून आणि 19 जून अशा 2 तारखांचा उल्लेख केला. त्यांच्या आता डायरी होती, आकाची डायरी. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की 14 जूनला परळी येथील जगमित्र कार्यालयामध्ये अवादा कंपनीचे काही अधिकारी आणि त्यासोबतच वाल्मिक कराड आणि बाकीचे सगळे उपस्थित होते आणि त्याच वेळी तिथे या खंडणी संदर्भात मीटिंग झाली असं सुरेश धस यांनी सांगितलं. एवढ्यावर ते थांबले नव्हते, तर 19 जूनला याच खंडणी संदर्भात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मुंबईमधील सातपुडा या शासकीय निवासस्थानी त्या ठिकाणी एक बैठक झाली आणि त्या बैठकीला स्वतः धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि IR एनर्जी आणि अवादा कंपनीचे अधिकारी देखील उपस्थित होते. त्या ठिकाणी 3 कोटींची खंडणी मागण्यात आली, पण ती डील 2 कोटींवर झाली, कारण की त्याच वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिथल्या अधिकाऱ्यांनी फोन लावला आणि तिर्री का दुर्री, मग दुर्री ठरलं आणि त्याचा पहिला हप्ता 50 लाखांचा तो त्या ठिकाणी देण्यात आला. आता तो हप्ता मुंडेंना दिला गेला का वाल्मिक कराडला दिला गेला याचं उत्तर माझ्याकडे नाही, असं सुरेश धस यांनी म्हटलं होतं. शिवाय त्यांनी या प्रकरणात एवढंही सांगितलं की जर हे खोटं असेल तर माझ्याकडे 300 गायींचा गोठा आहे, जर हे खोटं निघालं तर मी तो गोठा 1000 गायींचा करीन आणि त्या ठिकाणी धार काढायला जाईल. नंतर मात्र त्या आरोपांबद्दल सुरेश दासांनी ब्र देखील काढला नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला. सातपुडा बंगल्याचे सीसीटीव्ही फुटेज काही त्यात सापडलं नाही असं म्हणून, आणि मग सुरेश दास यांनी हात वरती केले. आता मुख्यमंत्री बोलतायत तर मी पुढे काय बोलणार. त्यामुळे हेच ते परळी जगमित्र कार्यालय जिथे 8 ऑक्टोबरला अवादा कंपनीचे शिवाजी थोपटे या भूसंपादन अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला 2 कोटी द्यावे लागतील, अन्यथा काम थांबवावं लागेल. आणि यावेळी उपस्थित कोण होतं? वाल्मिक कराड, विष्णू चाटे हे 2 आरोपी त्या ठिकाणी उपस्थित होते. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो तर पुढेच आहे, ते म्हणजे 8 ऑक्टोबर नंतर 9 ऑक्टोबर. 9 ऑक्टोबरला शिवाजी थोपटे ज्यांना खंडणीची धमकी देण्यात आली त्यांनी थेट वरिष्ठांना फोन लावला. म्हणजे कुठे? दिल्लीत. या अवादा कंपनीचे उपाध्यक्ष, व्हाईस प्रेसिडेंट अल्ताफ तांबोळी यांना, आणि त्यांना असं म्हटलं की अशी अशी खंडणी आपल्याला मागितली जात आहे, तर आपण पोलिसात तक्रार द्यायची का? त्यावर समोरून उत्तर देण्यात आलं की अजिबात पोलिसांमध्ये तक्रार देऊ नका, ही माणसं फार डेंजर आहेत, ही देऊ नका, ही माणसं डेंजर आहेत असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. शिवाय ही धमकी देणारी माणसं फार मोठी आहेत, त्यामुळे पोलिसात तक्रार देऊ नका असा निरोप समोरून दिल्लीतून शिवाजी थोपट्यांना आला
आणि त्यामुळं शिवाजी थोपटे यांनी या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल केली नाही आणि इथंच सगळी गेम फसली. खरं तर या ठिकाणी शिवाजी थोपटे यांनी तक्रार दाखल करणं अत्यंत गरजेचं होतं. जर 8 ऑक्टोबरला तुम्हाला खंडणीची धमकी आली आहे, जर 9 ऑक्टोबरला तुम्ही याच खंडणीविषयी पोलिसात तक्रार दिली असती तर पुढे ज्यांनी तुम्हाला खंडणी मागितली आहे ते आरोपी ऑलरेडी एक्सपोज झाले असते. विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता आणि पुढे हे प्रकरण करण्याची हिंमत यांची झाली नसती. पण या ठिकाणी आवादा कंपनीनं कच खाल्ली. इथे खरं म्हणजे माघार घेतली. डेंजर आहेत, गंभीर आहेत, मोठी माणसं आहेत, तक्रार दाखल करू नका. आणि इथेच आवादा कंपनीनं केवळ आणि केवळ फक्त आपल्या प्रोजेक्टचा फायदा बघितला. पुढे भविष्यात या गोष्टीचा सर्वसामान्य माणसाला काय त्रास होणार आहे याचा विचारच केला नाही. पुढे या सगळ्यात महत्वाचं म्हणजे 26 नोव्हेंबर हा दिवस उजाडला. आता 9 ऑक्टोबर नंतर 26 नोव्हेंबर थेट म्हणजेच निवडणूक निकालानंतर तिसऱ्या दिवशी. 9 ऑक्टोबर नंतर 25 नोव्हेंबर पर्यंत या प्रकरणात काहीही घडलं नाही. कारण निवडणूक, इलेक्शन त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेशन केलं गेलं. कुठेही आपल्याला या गोष्टीचा त्रास होऊ नये, निकालावर फरक पडू नये. शेवटी धनंजय मुंडे 23 नोव्हेंबरला निकाल लागला, निवडून आले. महाराष्ट्रातल्या सर्वाधिक 3ऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आले आणि आता वाल्मिक कराड मोकळा झाला. आणि मग अगदी 2 दिवसांनीच म्हणजे 26 नोव्हेंबरलाच त्यानं आपल्या चेल्याला म्हणजे सुदर्शन घुलेला आवादा कंपनीवर पाठवलं. या 26 नोव्हेंबरला सुदर्शन घुले सकाळी 11:30 वाजता आवादाच्या साईटवर गेला आणि वाल्मिक अण्णा कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करावं लागेल अशी धमकी शिवाजी थोपटे यांना दिली. वाल्मिक कराडचा मेसेज घुले मार्फत, या सुदर्शन घुले मार्फत या कंपनीला पोहोचवण्यात आला. म्हणजे 8 ऑक्टोबर नंतर थेट धमकी दिली गेलेली आहे. पुढची तिसरी ती थेट प्रत्यक्षपणे सुदर्शन घुले याच्याकडून. म्हणजे आधी शिवाजी थोपटे 8 ऑक्टोबरला त्यांची भेट घेऊन त्यांना धमकी देण्यात आली, त्यांना भेटवायला बोलवलं, धमकी देण्यात आली. नंतर 9 ऑक्टोबरला या संदर्भामध्ये तक्रार दाखल करू नका असं आवादा कंपनीकडून सांगण्यात आलं. पण 26 जानेवारीला 26 नोव्हेंबरला दुसरी धमकी ही सुदर्शन घुले प्रत्यक्षात जाऊन त्यानं दिलेली आहे. म्हणजे वाल्मिक कराडला एकदा भेटण्यासाठी जावं लागलं शिवाजी थोपटेंना, तिथं धमकी मिळाली आणि मग सुदर्शन घुले स्वतः आवादा कंपनीत आला आणि तिथं देखील त्यांनी शिवाजी थोपटेंना धमकी दिली. नंतर 29 नोव्हेंबर, या 29 नोव्हेंबरच्या दिवशी काय घडलं? 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड केजला आला आणि तो काय म्हणाला होता आपल्याला आठवतंय. सुनील केंदू शिंदे आणि वाल्मिक कराड यांच्यात संभाषण झालं होतं. त्यामध्ये तो म्हणाला की आता निवडणुका झाल्यात, मी मोकळा झालोय. आता काय म्हटला तो की सुदर्शन घुले यानं सांगितलंय त्या पद्धतीनं काम करा, अन्यथा कंपनी बंद करा, असं स्पष्टपणे वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं त्याला सुनील केंदू शिंदेनं सांगितलं होतं. म्हणजे केजमध्ये विष्णू चाटेच्या पक्षीय कार्यालयात त्या दिवशी वाल्मिक कराड स्वतःहून आला. आपल्याला आठवतंय, गाडी येते, सीसीटीव्ही फुटेज आपण सगळ्यांनी बघितलंय. गाडीतनं वाल्मिक कराड उतरतो आणि मग त्याच्या सोबत हे सगळेजण त्या ठिकाणी दिसतात, जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चालत येत आहेत आणि कार्यालयात जात आहेत. आता त्या ठिकाणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम केदार, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे हे सगळेजण होते. आणि शेवटची एंट्री आहे केज पोलीस ठाण्याचे निलंबित PSI, सस्पेंडेड PSI राजेश पाटील. हे सगळेजण आपल्याला 29 नोव्हेंबरच्या फुटेजमध्ये दिसले होते. आणि त्याच दिवशी याच वाल्मिक कराडनं फोन केला तो थेट कुणाला? सुनील केंदू शिंदेला. पण कुणाच्या मोबाईलवरून? विष्णू चाटेच्या. पहिल्यांदा विष्णू चाटे आणि सुनील शिंदे बोलले. विष्णू चाटे म्हणाले वाल्मिक अण्णा बोलणार आहे. मग सुनील शिंदेनी विष्णू चाटेनं वाल्मिक कराडला फोन दिला आणि मग वाल्मिक कराडनं या सुनील केंदू शिंदे जे प्रोजेक्ट मॅनेजर आवाजा कंपनीचे त्यांच्याशी संभाषण करायला सुरुवात केली. आणि घुले यानं सांगितलंय त्या पद्धतीनं काम करा, अन्यथा कंपनी बंद करा अशी धमकी दिली. त्यावेळी आपल्याला आठवत असेल सुनील केंदू शिंदे हो अण्णा मी मेसेज देतो वरिष्ठांना वगैरे सगळं झालं वगैरे बोलणं झालं. या सगळ्या भानगडीमध्ये सुनील केंदू शिंदेनी मात्र एक गोष्ट अत्यंत महत्वाची केली. ज्यावेळी त्यांचं हे बोलणं वाल्मिक कराडशी सुरू होतं
त्याच वेळी त्यांनी आपला मोबाईल स्पीकरवर ठेवला. आता स्पीकरवर ठेवल्यामुळे साहजिकच आजूबाजूला आवाज येतोय. त्यावेळी सुनील केंदू शिंदे यांच्यासोबत शिवाजी थोपटे देखील होते. शिवाजी थोपटेंनी यांनी तो आवाज ऐकला आणि तो आवाज ऐकता क्षणी त्यांना हा आवाज वाल्मिक कराड याचा असल्याचं लक्षात आलं. त्यांनी बरोबर ओळखलं आणि या ऑडिओ रेकॉर्डिंग मधील आवाजाचे मग नंतरचे नमुने, शिवाय वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतरचे म्हणजे तो शरण आल्यानंतर कोठडीत गेल्यानंतरचे त्याच्या प्रत्यक्ष आवाजाचे नमुने हे केमिकल लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले. ते मॅच झाले. शिवाय सुनील केंदू शिंदे यांनी हा कॉल रेकॉर्ड देखील केला होता. त्यामुळे हे सगळे पुरावे आमच्याकडे असल्याचं सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये मांडलं. म्हणजेच 29 नोव्हेंबरला हे क्लिअर झालेलं आहे की वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून आवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदे यांना धमकी दिली आणि खंडणी मागितली. त्याचं रेकॉर्डिंग, त्या मोबाईल कॉल रेकॉर्डिंग सुनील केंदू शिंदे यांनी केलं. शिवाय तो स्पीकरवर मोबाईल ठेवल्यामुळं हा आवाज वाल्मिक कराडचा आहे हे शिवाजी थोपटे यांच्या लक्षात आलं. आता शिवाजी थोपटेंना त्याचा आवाज का कळाला तर प्रत्यक्षात 8 ऑक्टोबरला शिवाजी थोपटेलाच या वाल्मिक कराडनं परळी जगन्मित्र कार्यालयात भेटायला बोलावलं होतं. त्यामुळे या वाल्मिक कराडचे प्रत्यक्ष आवाजाचं सॅम्पल आणि त्या ऑडिओ कॉल मधील रेकॉर्डिंग मधील तो आवाज हे मॅच झालं आणि या आवाजातून हे क्लिअर झालं की हा आवाज वाल्मिक कराडचा आहे. आता 29 ऑक्टोबर त्याच दिवशी जेव्हा सुदर्शन घुले 26 नोव्हेंबरला गेला होता, त्यानंतर परत एकदा सुदर्शन घुलेला या आवादा कंपनीवर 29 नोव्हेंबरला पाठवण्यात आलं. आता या ठिकाणी काय झालं तर 29 नोव्हेंबरला जेव्हा या सगळ्यांची मीटिंग झाली, त्या मीटिंग मधून विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनं फोन देखील केला सुनील शिंदेला. पण नंतर आणखी एकदा रिमाइंड करण्यासाठी त्यानं प्रत्यक्ष सुदर्शन घुलेला कंपनीवर पाठवलं. दुपारी 1 वाजता हे सगळा प्रकार जो फोनचा झाला तो 11:30-12च्या दरम्यान होता. दुपारी 1 वाजता सुदर्शन घुले आवादा कंपनीवर गेला. नुसता गेला नाही तर त्या ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे की वाल्मिक कराड यांना तुम्ही जाऊन भेटा आणि त्यांची मागणी पूर्ण करा अशी धमकी त्यांनी शिंदे आणि थोपटे यांना दिली. आता हे फार महत्वाचं आहे. म्हणजे सेम डे 29 नोव्हेंबरला सेम डे वाल्मिक कराड विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील शिंदेंना फोन करून खंडणी मागतो आणि परत रिमाइंड करण्यासाठी सुदर्शन घुलेला देखील कंपनीवर पाठवतो. पण सुनील शिंदे, शिवाजी थोपटे इथे देखील हुशार निघाले. त्यांनी काय केलं, त्यांनी यावेळी सुदर्शन घुले जे काही बोलतोय, त्याची जी बॉडी लँग्वेज आहे, जे काही सांगतोय त्याचं प्रत्यक्ष व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. म्हणजे वाल्मिक कराडच्या फोनचं ऑडिओ रेकॉर्डिंग आणि सुदर्शन घुले प्रत्यक्षात आलाय त्याच्या बोलण्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे देखील आता पुराव्यानुसार कोर्टामध्ये सरकारी पक्षातर्फे सादर करण्यात आलेलं आहे आणि तो देखील महत्वाचा पुरावा आहे. म्हणजे सुदर्शन घुलेनं प्रत्यक्षात खंडणी मागितली याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. वाल्मिक कराडनं फोनवरून खंडणी मागितली, धमकी दिली याचं व्हॉइस रेकॉर्डिंग देखील आहे. आता पुढे याच 29 तारखेला 29 नोव्हेंबरला हे सगळे आरोपी विष्णू चाटेच्या पक्षीय कार्यालयात भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेज, टॉवर लोकेशन हे देखील पुरावे उपलब्ध आहेतच. कारण की त्यावेळेचं सीसीटीव्ही फुटेज अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं होतं. त्यामुळं 2-2:30च्या दरम्यानचं सगळं सीसीटीव्ही फुटेज यावेळी पोलिसांनी या सरकारी पक्षातर्फे आणि SIT CIDच्या तपासी अधिकाऱ्यांतर्फे कोर्टात सादर करण्यात आलं. नंतर तारीख आली ती 6 डिसेंबरची. या 6 डिसेंबरला आता काय झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जी मारहाण झाली, कारण की 29 नोव्हेंबर नंतर देखील खंडणीची रक्कम ही वाल्मिक कराडपर्यंत पोहोचू शकलेली नाहीये. हे जेव्हा कळालं तेव्हा वाल्मिक कराड अजून चौताळला आणि त्यानं पुन्हा एकदा 6 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळक्यांना आवादा कंपनीवर पाठवलं. आता आवादा कंपनीवर स्कॉर्पिओ मधून म्हणजे कुठल्या
त्या सुदर्शन गुलेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पण आपण बघितलेलं आहे टोल नाक्यावरती स्कॉर्पिओ, ही जी ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ होती सुदर्शन गुलेची, त्यातून सुदर्शन गुले, प्रतीक गुले, सुधीर सांगळे आणि अन्य एक असे 4घे जण त्या गाडीत बसून आवारा कंपनीवर गेले. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर काय घडलं हे देखील मी तुम्हाला स्पष्टपणे ऐकवणार आहे. तिथं वॉचमनला मारहाण झाली होती. आता याच संदर्भामध्ये वॉचमन अशोक चव्हाण यांनी जबाब दिलेला आहे. तो जबाब अत्यंत महत्वाचा आहे आणि ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देखील आहेत त्या घटनेचे. त्यामुळे त्या दिवशी काय घडलं ते बघणं अत्यंत महत्वाचं आहे. या दिवशी अशोक सोनवणे म्हणजे कंपनीचे वॉचमन जे मस्साजोग येथे राहतात, जे बौद्ध समाजाचे आहेत, आणि या अशा सोनवण्यांची एकूण 30 एक सोनवण्यांचीच ही जमीन आहे जिथं आवादा कंपनीनं ती जमीन भाडेतत्वावर करारानिशी घेतलेली आहे. त्या जमिनीचेच प्रत्यक्षात हे मालक अशोक सोनवणे आणि त्यांनाच त्या ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण देखील झालेली आहे. आता हे अशोक सोनवणे त्या ठिकाणी उपस्थित होते. शिवाय त्यांचे सक्के भाऊ अमरदीप सोनवणे आणि त्यांचे चुलत भाऊ अर्थातच भैयासाहेब सोनवणे हे तिघेही आवादा कंपनीत नोकरीला आहेत. हे तिघे काय काम करतात? तो वॉचमनचं काम करतात. आणि आवादा एनर्जी प्रकल्पावर ते साधारण जर आपण पाहिलं तर 1 जुलै 2024 पासून ते कामावर आहेत. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च एवढे सगळे आता आपण डिसेंबर पर्यंत जर पाहिलं तर साधारण 5-6 महिने ते त्या ठिकाणी कामावर होते. याचाच अर्थ जमीन त्यांची भाडेतत्वावर दिली आवादा कंपनीला, परत त्याच ठिकाणी ते वॉचमन म्हणून कामाला लागले कारण की कंपनी तसं सांगितलं होतं, आणि आता ते कामाला लागलेले आहेत. त्याच ठिकाणी त्यांना मारहाण झाली आणि जातीवाचक शिवीगाळ देखील झाली. तर काय घडलं हे देखील त्यावेळी क्लिअर केलेलं आहे. हे तिघे जण 6 डिसेंबरला सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत ड्युटीवर होते. आता त्यांची ड्युटी होती सकाळी 6 ते दुपारी 3, आणि याच दरम्यान सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी साधारण 12च्या दरम्यान एक स्कॉर्पिओ, एक गाडी त्यांच्या समोर आली. या गाडीमध्ये कोण होतं? तर हे 4घे जण जे आवादा कंपनीवर निघाले होते. सुदर्शन गुले, प्रतीक गुले, सुधीर सांगळे आणि आणखी एक जण. हे सगळे त्या आवादा कंपनीवर गेले. आता त्यांनी काय केलं? गेल्यानंतर गाडीत बसूनच सुधीर सांगळेनं जे अशोक सोनवणे यांचे सख्खे भाऊ आहेत अमरदीप सोनवणे यांना गेट उघड असं सांगितलं. आता अमरदीप यांनी तुम्ही साहेबांना फोन करा असं म्हटलं, कारण की गेट डायरेक्ट अचानक कसं काय उघडायचं? कोण आलंय काय नाही, कंपनीत आज साहेब आहेत, त्यांना विचारल्याशिवाय गेट कसं काय उघडू शकतो? त्यामुळे त्यांनी म्हटलं की तुम्ही साहेबांना फोन करा, साहेब जे काही सांगतील त्यानुसार आपण बघूयात. ते म्हटल्यानंतर यांना राग आला आणि स्कॉर्पिओतून 4घे जण खाली उतरले. आता खाली उतरल्यानंतर ते गेट जवळ आले आणि त्यांनी अमरदीप सोनवणे यांना सरक रे असं म्हणून शिवेगाळ केली. हे सख्खे भाऊ आहेत अशोक सोनवणे यांचे. अशोक सोनवणे सख्खे भाऊ अमरदीप सोनवणे आणि चुलत भाऊ भैयासाहेब सोनवणे हे तिघेही 7 ते 3 या वेळेत त्या ठिकाणी ड्युटीवर होते. आणि दुपारी 12च्या दरम्यान, म्हणजे जवळपास ड्युटी संपत आली होती, 3-1 तास उरले होते, 12च्या दरम्यान ही स्कॉर्पिओ तिथं आली आणि 4घे जण त्या ठिकाणी त्यांना धमकवायला आले. आता या ठिकाणी हे सरकडे बाजूला म्हणून शिवीगाळ करत अमरदीप सोनवणे त्यांनी ढकललं. त्यानंतर या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर मी व भैयासाहेब, आता स्वतः या ठिकाणी अशोक सोनवणे सांगतायत जबाबात, मी व भैयासाहेब म्हणजे त्यांची चुलत भाऊ अशोक सोनवणे आणि चुलत भाऊ भैयासाहेब सोनवणे, आम्ही मध्यस्थी करून सोडव करायला गेलो. बाबा काय झालं सगळं बघूयात बाबा, कुणी अमरदीप सोनवणे यांना कुणी आमच्या भावाला ढकललं वगैरे. ते गेल्यानंतर तिथं गुले, सुदर्शन गुले पहिल्यांदा काय म्हणाला, तू मस्साजोगचा, तिथं जातीवाचक शिवीगाळ केली असं विचारून त्यांना शिवीगाळ तर केली, शिवाय मी सुदर्शन गुले वाल्मिक अण्णा कराडचा माणूस आहे असं म्हणून पुन्हा जातीवाचक शिवीगाळ केली. म्हणजे हे 4घे गाडीतनं खाली उतरले, अमरदीप सोनवणे सरक रे म्हणून शिवीगाळ केली. ती मारहाण, ती जी काय भांडणं ती सोडवण्यासाठी भैयासाहेब आणि अशोक सोनवणे हे दोघे धावत आले. धावत आल्यानंतर त्या ठिकाणी सुदर्शन गुले म्हणाला, तू मस्साजोगचा का?
शिवीगाळ, जातीवाचक शिवीगाळ केली आणि ते झाल्यानंतर मी सुदर्शन घुले वाल्मिक अण्णा कराडचा माणूस असं म्हणून परत शिवीगाळ केली, जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्यानंतर तुझी लायकी आहे का माझा रस्ता अडवायची असं म्हणून पुन्हा एकदा शिवीगाळ करून मला काठीनं डोक्याच्या मागील बाजूस मारहाण केली आणि मग पुन्हा जातीवाचक शिवीगाळ करून तुमच्याकडे बघायचं का असं म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणजे जो जबाब दिलेला आहे अशोक सोनवणे यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझ्या भावाला त्या ठिकाणी सरक रे शिवीगाळ केली, सरक रे असं धमकावलं. त्याच वेळी आम्ही दोघे त्या ठिकाणी गेलो, मी आणि माझा चुलत भाऊ भैया साहेब. त्यावेळी सुदर्शन घुले त्या ठिकाणी माझ्या जवळ आला आणि तू मस्साजोगचा असं म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर मी सुदर्शन घुले वाल्मिक अण्णा करारचा माणूस असं स्पष्टपणे तो म्हणाला. पुन्हा एकदा जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर तुझी लायकी आहे का माझा रस्ता अडवायची असं म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली आणि मग काठीनं माझ्या डोक्याच्या मागील बाजूस मारहाण केली आणि पुन्हा एकदा जातीवाचक शिवीगाळ करून तुमच्याकडे बघायचं का असं म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली असं जबाबामध्ये अशोक सोनवणे यांनी म्हटलंय. आता त्याच वेळी जो काही गेटवर गोंधळ चालू आहे हा सगळा गोंधळ नेमका कशाचा आहे हे ऐकण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्यक्ष अवादा कंपनीचे जे अधिकारी आहेत, भूसंपादन अधिकारी शिवाजी थोपटे ते त्या ठिकाणी आले. अरे बाबा काय चाललंय एवढा गलका, अवादा कंपनीच्या बाहेर गेटच्या बाहेर आपल्या कंपनीच्या बाहेर काय गोंधळ चालू आहे म्हणून स्वतः ते त्या ठिकाणी आले. आता त्यांनी तो सगळा आवाज ऐकल्यानंतर शिवाजी थोपटे जेव्हा पुढे आले तेव्हा सुदर्शन घुले व त्याच्या इतर साथीदारांनी म्हणजेच तो प्रतीक घुले, सुधीर सांगळे, आणखी एक यांनी 2 कोटी रुपयाची खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी देऊन त्यांना शिवीगाळ पण केली आणि धक्काबुक्की पण केली. आता हे स्वतः अशोक सोनवणे आपल्या जबाबात म्हटलेलं आहे आणि किती तिथे हजर होते. आता हे सगळं जेव्हा कळालं संतोष देशमुख यांना कोणीतरी फोन करून सांगितलं. आता त्यांना कळाल्यानंतर आपल्या गावातल्या माणसाला मारहाण होतीये, भांडणं चालू आहेत आवादा कंपनीवर. अगदी 1.5 किलोमीटरचं अंतर मस्साजोग आणि आवादा कंपनीचं ते काही लँड आहे ती. तात्काळ संतोष देशमुख आणि त्यांचे सगळे ग्रामस्थ त्यांच्यासोबत काही आवादा कंपनीच्या आवारात जायला निघाले. इकडे धनंजय देशमुख संतोष देशमुखांचे बंधू त्यांना देखील हे कळलं. त्यांनी काय केलं मग त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला, केस पोलीस स्टेशनला असं आवादा कंपनीत काहीतरी भानगड चालू आहे तुम्ही लवकर या. मग पोलीस स्टेशनकडनं पण गाडी निघाली. दुपारी 12च्या दरम्यान हा प्रकार सुरू झाला होता सगळा. आता त्या ठिकाणी जे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि ग्रामस्थ आले यांनी स्पष्टपणे म्हटलं काय की बाबा कशाला तुम्ही मारहाण करताय, कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या असं आपली भूमिका मांडली. कारण की सुदर्शन घुले त्या ठिकाणी जी काही आरआरआयव्ही करत होता तर त्याला स्पष्टपणे संतोष देशमुख म्हणाले की बाबा कंपनी कशाला बंद पाडताय, आमच्या लोकांना कामं मिळू द्या आणि रोजगार मिळू द्या. कारण संतोष देशमुख सरपंच असताना त्यांनीच तर या कंपनीच्या सगळ्या ज्या काही जमीन ॲक्विजिशनचे प्रकार होते, भूसंपादन, त्याला एनओसी दिल्या होत्या. शिवाय आपल्या गावातल्या लोकांना रोजगार मिळणार या कंपनीमुळे, आपल्या गावातल्या लोकांना जमिनी भाडेतत्वावर दिल्यामुळं वार्षिक उत्पन्न प्राप्त होणार आहे. आणि एवढं सगळं असताना जर माझ्याच मस्साजोगमध्ये येऊन माझ्याच माणसांना मारण होत असेल तर कुठलाही सरपंच जो असेल तो साहजिकच आपल्या ग्रामस्थांसाठी आपल्या गावकऱ्यांसाठी भांडणार. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काही जात धर्म वगैरे काय बघितलं नाही. माझ्या गावातला माणूस आहे वॉचमन अशोक सोनवणे, चला काय झालंय, ते सगळे त्या ठिकाणी गेले. आता या ठिकाणी जेव्हा संतोष देशमुख यांची एंट्री झाली, ही एंट्री बघता क्षणी तिथं पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले यानं धमकी दिली आणि तो काय म्हणाला, तू सरपंच बघून घेईन, सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी या ठिकाणी सुदर्शन घुलेनं संतोष देशमुख यांना दिली. सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही. आता ही प्रत्यक्ष धमकी कानानं ऐकली पाहिली ते अशोक सोनवणे, अमरदीप सोनवणे, भैयासाहेब सोनवणे, शिवाजी थोपटे आणि सगळे ते त्या ठिकाणी जे जमलेले होते. तेवढ्यात त्या ठिकाणी गाडी आली पोलिसांची गाडी आली. पोलिसांनी या 3 आरोपींना अटक केली म्हणजे ताब्यात घेतलं आणि बाकीचे हे सगळे हे देखील आपापल्या गाडीत बसून त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेले. पण या दरम्यान जेव्हा संतोष देशमुख आले, नंतर त्यांच्यासोबत ग्रामस्थ आले, अर्थातच आधी गेल्या तात्काळ लगेच काय एकमेकांमध्ये जी काही चर्चा आहे ती जो वाद आहे तो काही लगेच शमला नव्हता. कारण की त्या ठिकाणी या ग्रामस्थांमध्ये मस्साजोगच्या आणि सुदर्शन घुले त्याच्यासोबत जी काही 4-5 टाळकी होती त्यांच्यात
हाणामारी झाली, मारामारी झाली आणि त्यात प्रतीक घुलेला बसली चापट. आता त्याच्या गालावर चापट बसली, त्या दिवशी त्याचा काहीतरी बड्डे होता म्हणे. आता सुदर्शन भैया 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 म्हणणारे हे सगळे त्या सुदर्शन घुलेला, या घुले समोरच चापट बसली, त्यामुळे माझी काही इज्जत आहे की नाही, तर त्याचा राग आला. मग सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, आणखी एक जण होता आणि हे सगळं प्रकार घडला. त्याशिवाय खंडणीमध्ये अडथळा आला, संतोष देशमुख अचानकच कसा काय दाखल झाला, हे सगळं घडल्यामुळे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींचे हात आकडते झाले. आणि मग सुदर्शन घुले चौथावून उठून म्हणाला की सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही. आता एवढं सगळं घडल्यानंतर या आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी केज पोलीस स्टेशनला नेलं. मग अमरदीप सोनवणे असतील, भैयासाहेब सोनवणे असतील, म्हणजे अशोक सोनवणे असतील, हे सगळे भाऊ सोनवणे बंधू सगळे, शिवाय शिवाजी थोपटे किंवा आणखी अधिकारी बाकीचे, हे सगळे जण केज पोलीस स्टेशनला गेले. आता हा प्रकार घडला होता साधारण 12 वाजता. 1-1:30 वाजता हे सगळे पोलीस स्टेशनला गेले. आता 1:30-2 वाजता जेव्हा हे पोलीस स्टेशनला आले त्यावेळी तिथल्या पोलिसाचं काम काय आहे, केज पोलीस स्टेशनचे PI, केज पोलीस स्टेशनचे PSI, केज पोलीस स्टेशनचे DYSP असतील, आणखी या सगळ्यांचे जे वरिष्ठ अधिकारी वगैरे सगळे कोण होते, या सगळ्यांचं काम काय होतं. पहिल्यांदा जो काय प्रकार घडलाय त्या प्रकरणामध्ये एकतर अशोक सोनवणे यांना मारहाण झाली, त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. साहजिकच या आरोपींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. मारहाणीचा, जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. शिवाय संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. शिवाजी थोपटे यांना शिवीगाळ धक्काबुक्की झालेली आहे, खंडणी मागितलेली आहे. बघा किती गुन्हे दाखल होऊ शकतात त्या दिवशी. एक्स्टॉर्शनचा गुन्हा म्हणजे खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकत होता, मारहाण दमदाटीचा गुन्हा दाखल होऊ शकत होता, जीवे मारण्याची धमकी दिली, जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तो गुन्हा दाखल होऊ शकत होता. शिवाय या सोबतच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊ शकत होता. पण या आरोपींना त्या दिवशी काही झालं नाही. शेवटी हातापाया पडले अशोक सोनवणे वॉचमन की माझी फिर्याद नोंदवून घ्या म्हणून. रात्री 10:30 वाजेपर्यंत सगळे पोलीस स्टेशनला होते, पण कुणीही यांचं ऐकलं नाही. कुणीही, एकाही पोलिसांनी त्या ठिकाणी ऐकलं नाही. आणि काय केलं पोलिसांनी, स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितलंय, दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर, 6 डिसेंबरला ही मारहाण घडली. दुसऱ्या दिवशी या आरोपींना सकाळी 7 वाजता म्हणजे दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबरला पहाटेची अटक दाखवण्यात आली. किती खोटा कारभार पोलिसांनी यावेळी केलेला आहे. मारहाण घडली 6 डिसेंबरला, जातीवाचक शिवीगाळ केली 6 डिसेंबरला, 12 वाजताचा प्रकार. जीवे मारण्याचा प्रयत्न झाला 6 डिसेंबरला, जीवे मारण्याची धमकी दिली 6 डिसेंबरला आणि आरोपींना अटक कधी दाखवली, 7 तारखेला, दुसऱ्या दिवशी पहाटे. अहो कुणालाच अटक झाली नाही, नुसती कागदोपत्री दाखवली. त्याचं उत्तर पण दिलंय उज्ज्वल निकम यांनी आणि म्हटलंय त्यांनी यावेळी पोलिसांनी, प्रत्यक्ष पोलिसांनी काय केलंय तेही क्लिअर केलेलं आहे. यावेळी पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही असा थेट आरोप ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी केलाय. अजिबात गांभीर्याने घेतलं नाही. आता 7 डिसेंबरला यांनी काय केलं, पहाटे आरोपींना अटक दाखवली. कोण, हे 3 आरोपी आहेत ते. पण ते अटक झाली होती का, अहो नव्हते. कारण त्याचं उत्तर देतो. 7 डिसेंबरला रात्री 8 वाजता सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला फोन केलाय. अटक झाली आहे सकाळी पहाटे जर तुम्ही म्हणताय 7 डिसेंबरला, तर 7 डिसेंबरलाच रात्री वाल्मिक कराडला सुदर्शन घुले फोन कसा काय करू शकतो. म्हणजे अटक झाल्यानंतर त्याची पुढची प्रोसेस काय असते, अटक झाल्यानंतर मेडिकल करणं, कोर्टात नेणं आणि PC किंवा MC. आता मुळातच जर खंडणीचा गुन्हा दाखल झाला असेल तर MC मिळू शकते का लगेच. जातीवाचक शिवीगाळ झाली असेल, अॅट्रॉसिटी, MC मिळते, नॉन बेलेबल आहे तो. म्हणजे हे गुन्हे दाखल झालेच नव्हते, किरकोळ कारकोळ गुन्हे दाखल केले, कोर्टात दाखल करायचं तर सोडाच, कुठेतरी टेबल जामीन देऊन सोडण्यातही आलं त्यांना. आता हे सगळे प्रकार घडल्यानंतर त्याच दरम्यान 7 तारखेलाच रात्री 8 वाजता या सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला फोन केलाय. म्हणजे हा काय कोठडीतनं फोन करत नव्हता ना, का पोलिसांनी त्याला फोन, बाबा घ्या बोला, हा तुझा फोन आहे, हा बोल, हा कोणाशी बोलायचं, बोला बोला बोला. अरे शक्यच नाहीये पोलिसांच्या कोठडीतून. अहो पोलिसांच्या कोठडीत नव्हताच तर फोन करायचा संबंध येतोच कुठं. मग सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केला आणि तो जो फोन झाला त्यावेळी काय घडलं ते देखील फार महत्वाचं आहे. काय घडलं ते क्लिअर केलेलं आहे. 7 डिसेंबरला
ज्या दिवशी वाल्मिक कराडला सुदर्शन घुलेनं रात्री 8 वाजता फोन केला, तेव्हा त्यानं काय केलं? पहिल्यांदा 6 डिसेंबरला जे काही घडलं, जो काही प्रकार घडला सगळा तो त्याच्या कानावर घातला. आता त्यावर वाल्मिक कराड आणखी चवताळला आणि काय म्हणाला? कोणी आड आला तर भिकेला लावू, नाहीतर कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही. जो आड येईल त्याला आडवा करा, कामाला लागा, विष्णू चाटेशी बोला. बघा वाल्मिक कराड काय बोललाय. 6 डिसेंबरला ज्या सुदर्शन घुलेनं संतोष देशमुख यांना प्रत्यक्ष धमकी दिली, सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही, त्या धमकीची फिर्याद दाखल झाली नाही. अशोक सोनवणे यांना काठीनं मारहाण करण्यात आली, त्या मारहाणीची फिर्याद दाखल झाली नाही. अशोक सोनवणे यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, त्याचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला नाही. कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांना खंडणी मागण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली, धक्काबुक्की करण्यात आली, त्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आणि दुसऱ्याच दिवशी रात्री 8 वाजता सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला फोन केलाय आणि सगळी हकीकत सांगितली आहे. आणि त्यावर वाल्मिक कराड सांगतोय काय की जो कोण आडवा येईल त्याला भिकेला लावू, अशानं आपल्याला कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही. जो आड येईल त्याला आडवा करा, विष्णू चाटेशी बोला आणि कामाला लागा. इथे क्लिअर कट आहे. आता 6 डिसेंबरला मारहाणीचा प्रकार घडला. 7 डिसेंबरला रात्री 8 वाजता सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला फोन लावला आणि त्याच 7 डिसेंबरला इकडे विष्णू चाटेनं संतोष देशमुखांना वारंवार धमकीचे फोन देऊन त्यांना टेन्शन मध्ये आणलं. वारंवार धमकीचा फोन. 6 डिसेंबरला जे काही घडलं ते सगळं पाहिल्यानंतर त्याचं टेन्शन आधीच त्यांना आलं होतं, कारण की अर्थातच ही माणसं कोणाची होती क्लिअर झालं होतं. आणि विष्णू चाटे, वाल्मिक कराड यांचे संबंध त्यांना माहित होते, त्यात ते सगळे चेले सपाटे. आता गावच्या शेजारी टाकळी गाव आहे, त्यामुळे सुदर्शन घुलेचा पण रेकॉर्ड त्यांना माहिती आहे. त्यामुळं ते टेन्शन मध्ये आले. त्यांनी घरच्यांना पण सांगितलं, ते लातूरला गेले होते, तिथं फॅमिली होती त्यांची, असं असं झालंय, ते गुंड वाल्मिक कराडचे आहेत, ती फार डेंजर माणसं आहेत, अशी आहेत, काय उद्या करतील काय सांगतात. असं सगळं घडलं. पत्नीला सांगितलं, भावाला सांगितलं, मुलीला सांगितलं, हे सगळं घडलं. त्यामुळे ते 2-3 दिवस टेन्शन मध्येच होते. 7 तारखेला 8 तारखेला शेवटी ते गावाकडनं रात्रीच लगबगीनं निघायचा प्रयत्न केला, पण पत्नीने थांबून ठेवलं आणि 9 तारखेला सकाळी ते निघाले. आता 7 तारखेला घुलेनं कराडला फोन केला आणि 7 तारखेला विष्णू चाटेनं संतोष देशमुखांना फोन केला. काय? वाल्मिक अण्णा तुला जिवंत सोडणार नाही, वाल्मिक अण्णा तुला जिवंत सोडणार नाही, सारखे संतोष देशमुखांना फोन केले. त्याच दरम्यान एक गोपनीय साक्षीदार आहे ज्यानं 6 डिसेंबरला ही सगळी घटना पाहिली होती, जी मारहाण झाली आणि संतोष देशमुख त्या ठिकाणी मध्ये पडले होते, हे सगळं पाहिलं होतं. त्या गोपनीय साक्षीदारांनी स्वतः संतोष देशमुखांना फोन करून सांगितलं होतं की हे ज्या काय सगळं घडलंय ना, हे वाल्मिक कराड त्याची माणसं आहेत, तुम्ही यांच्या नादी लागू नका, शहाणी असाल तर पहिले फिर्याद नोंदवा यांच्या विरोधात. पण स्वतः संतोष देशमुख जे अशोक सोनवणे यांच्याविषयीची अॅट्रॉसिटीची केस दाखल करायला गेले, त्यांची दाखल करून घेतली ना पोलिसांनी, तर मला यांनी धमकी दिली अशी फिर्याद हे काय दाखल करून घेणार. त्यामुळे संतोष देशमुखांनी त्यांचं ऐकलं नाही, त्यापेक्षा त्या गोष्टीकडे कानाडोळा केला, कारण की त्यांना माहिती आहे हे पोलीस सगळे या वाल्मिक कराडचेच आहेत, या विष्णू चाटेचेच आहेत, त्याच्याच खिशातले आहेत. त्यामुळं संतोष देशमुखांनी ती गोष्ट केली नाही, त्यांनी फिर्याद नोंदवली नाही, आणि नोंदवली असती तरी यांनी नोंदवून घेतली असती का हा प्रश्न त्या ठिकाणी पडला होता. आता 7 डिसेंबरला विष्णू चाटेचा संतोष देशमुखांना फोन धमकीचा, 7 डिसेंबरलाच याच सुदर्शन घुलेचा वाल्मिक कराडला फोन काय घडलं ते सांगण्याचा. त्यावेळी वाल्मिक कराडांनी सांगितलं आडवा करा. आता तारीख उजाडली 8 डिसेंबर. आता 8 डिसेंबरला काय झालं? 8 डिसेंबरला विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे दोघं एकत्र आले. आता कसं घडलं, काय घडलं ते देखील ऐकूया. उज्ज्वल निकम यांनी अतिशय उत्तमरित्या घटनाक्रम मांडलेला आहे. त्यांनी असं सांगितलं की 8 डिसेंबरला विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि 4 आणि 5 असे एकूण 7 जण केज मांजरसुंबा रस्त्यावरील
नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा धाबा या ठिकाणी मीटिंगला बसले. आता काय घडलं ते देखील मी तुम्हाला क्लिअर ऐकवणार आहे. त्या दिवशी काय घडलं संवादात, प्रत्यक्षात त्या दिवशी काय होतं तेही तुम्हाला सांगतो. खरं तर या ठिकाणी एकतर नांदूर फाटा केज मांजरसुंबा रोडवर हॉटेल तिरंगा धाबा आहे. या ठिकाणी रात्री 9:30 वाजता विष्णू चाटे आणि एक जण, नंतर आणखी 2 जण आणि नंतर आणखी 3 जण असे सगळे एकत्र आले. म्हणजे एकूण किती जण झाले? 7 जण. यांनी काय केलं? यांनी हॉटेल तिरंगा धाब्या समोर न बसता त्याच्या शेजारी दोस्ती वॉशिंग अँड ग्रीसिंग सेंटर होतं. दोस्ती वॉशिंग अँड ग्रीसिंग सेंटर जे त्यावेळी बंद होतं, त्याच्या समोर टेबल मांडायला लावला आणि तिथं बसले. आता तिथं बसल्यानंतर त्यांनी ऑर्डर दिली गावरान चिकनची आणि याच वेळी त्यांनी हा कट शिजवला. आता यावेळी विष्णू चाटे सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा निरोप देणार होता. म्हणून माझ्या लाईव्हचं जे नाव आहे चाटेचा घुलेला मेसेज, वाल्याचा गेम ओव्हर. कारण की या 7 जणांमध्ये एक जण गोपनीय साक्षीदार होता. एक जण गोपनीय साक्षीदार होता ज्याने हे प्रत्यक्ष ऐकलं आणि पाहिलं. आता काय घडलं त्या दिवशी ते फार महत्वाचं. वेटरला ऑर्डर दिली. आता साहजिकच आहे, तिरंगा हॉटेल जो ढाबा आहे तिथून वेटर येईपर्यंत त्यांना बघायला ऐकायला वाव आहे की आपल्या जवळ कोण येतंय का. वेटर ऑर्डर घेऊन यायला लागला, काय पाणी असेल, काय काय चिकन, काय रोटी बिटी, काय बटर रोटी बिटर काय असेल ते, कांदा लिंबू, तो येतोय असं कळलं की गप्प बसायचं, काही बोलायचं नाही. आणि त्यांनी सगळं मांडलं, तो गेला, डिश बिश ठेवले की मग बोलायला सुरुवात करायची. असं म्हणून तिथं यांनी कट शिजवला. म्हणजे गावरान चिकन शिजवलेलं जे होतं त्याच्यावर ताव मारता मारता उद्या संतोष देशमुखांना कसं मारायचं याचा कट त्या ठिकाणी शिजला. आणि हेच या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी एम्फॅसिस केलं आणि मांडलेला आहे. वाल्मिक कराडचा मेसेज जो विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला दिला तो त्या गोपनीय साक्षीदारांना ऐकला होता. त्याचा कबुली जबाब चार्जशीट मध्ये नोंद आहे. आता काय मेसेज होता तो फार महत्वाचा. विष्णू चाटे सुदर्शन घुलेला काय म्हणाला? चाटे म्हणाला, आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं. स्वतःची इज्जत घालवली आणि आमची पण घालवली. तुला प्लांट बंद करायला पाठवलं होतं, तुम्ही काही बंदच केला नाही, उलट हात हलवत परत आलात. हे सगळं त्या ठिकाणी विष्णू चाटे सुदर्शन घुलेशी बोलत होता आणि गोपनीय साक्षीदार जो त्यांच्याच सोबत बसून त्यांच्याच टेबलवर गावरान चिकनवर ताव मारत होता त्यांनी ते सगळं ऐकलं. आता विष्णू चाटेला राग आला होता का? तर वाल्मिकरांनी जाळ काढला असणार आहे त्याच्यावर. त्यामुळे विष्णू चाटेनी जाळ काढला. आणि त्याचं वाक्य फार महत्वाचं आहे बघा. तुम्हाला प्लांट बंद करायला पाठवलं होतं, याचा अर्थ 6 डिसेंबरला सुदर्शन घुलेला आवादा कंपनीवर कोणी पाठवलं? विष्णू चाटेनी. आता विष्णू चाटेचे डोकं आहे का फक्त? नाही. विष्णू चाटेला कोणी सांगितलं असेल? वाल्मिक कराडनी. म्हणजे वाल्मिक कराड, विष्णू चाटे या दोघांनी ठरवलेलं आहे सुदर्शन घुले त्याची जी गँग आहे त्यांना आवादा कंपनीवर पाठवा आणि त्या ठिकाणी धमकी द्यायला सांगा, खंडणी मागायला लावा. आता त्यांना कुठे माहिती की संतोष देशमुख या प्रकरणात येणार आहे, त्यांची इंटरव्ह्यू होणार आहे म्हणून. आता चाटे काय म्हणाला प्रत्येकदा सांगतो, आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं. स्वतःची इज्जत घालवली आणि आमची पण घालवली. तुला प्लांट बंद करायला पाठवलं, तुम्ही काही बंदच केला नाही, उलट हात हलवत परत आलात. हे सगळं बोलल्यानंतर घुले वैतागला आणि संतापला. घुलेतला राक्षस जागा झाला. आता दाखवतो मी काय आहे, कारण की ऑलरेडी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. हे सगळे क्रिमिनल आहेत. अहो प्रत्येकच आपण बघितलं नाही, फरार होते तेव्हा यांच्यावर पाहिजे आरोपी म्हणून जे काही फरमान निघालं होतं, जो काही फतवा पोलीस स्टेशन मधून निघाला होता, त्यात काय काय गुन्हे होते त्यांच्यावर? दमदाटी करणे, पळवून नेणे, अपहरण करणे, 302चा प्रयत्न, 307चा प्रयत्न, हे सगळे गुन्हे यांच्यावर दाखल आहेत. दरोडा, सुदर्शन घुले होता दरोड्याचा गुन्हा आहे. एका गावात गेला होता तो स्कॉर्पिओ घेऊन, ते दरोडा टाकायला कुठे काहीतरी, त्या गावातल्या लोकांना कळलं, तरुणांना गाडी पण फोडली आणि त्यांना पण मारून पाठवलं. नंतर सुदर्शन घुलेंनी ती गाडी घेतली स्कॉर्पिओ नवीन, त्याच्या आधी दुसरी गाडी होती त्याची, अजून असेल पोलीस स्टेशनला उभी कुठेतरी. पण त्या गुन्ह्यात काय झालं त्याला शिक्षा? काही नाही. अहो सगळे मित्र नाही, मित्र एकमेका सहाय्य करू अवघे धरे सुपंत. हा सुपंत ना, हा कुपंत आहे.
कुपंत, आणि हे कुपंतालाच लागलेत आता सगळे. आता त्याच दरम्यान काय झालं, घुलेने उत्तर दिलं, आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो, पण तिथं संतोष देशमुख आला. वाल्मिक कराडचा निरोप विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला दिल्यानंतर सुदर्शन घुले विष्णू चाटेला काय सांगतोय ऐका. आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो, पण तिथं संतोष देशमुख आला, त्यानं आम्हाला कंपनी बंद करू दिली नाही. म्हणजे यांचा प्लॅन होता, गेट खोलायचं, आत जायचं, तोडफोड करायची, कंपनी बंद करायची, टाळा लावायचा आणि निघून यायचं. पण संतोष देशमुख त्यांच्यासोबत ग्रामस्थ आल्यामुळे यांचं काही चाललंच नाही. त्यामुळं आम्हाला कंपनी बंद करता आली नाही, कारण संतोष देशमुख त्या ठिकाणी आला. मस्साजोगच्या गावातील लोकांनी आम्हाला हाकलून दिलं. म्हणजे ग्रामस्थ पण आले होते ना, तेव्हा झाली मारामारी थोडीशी. आपण बघितले, त्याचंही सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेला आहे, त्याचा तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे सोशल मीडियावर. त्यामुळे आताच चाटे आणखी खवळला. मग चाटे काय म्हणला, वाल्मिक अण्णांचा निरोप आहे, आता निरोप बघा, हे काम बंद केलं नाही, खंडणी दिली नाही, संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. हा निरोप होता, वाल्मिक कराडचा हा मेसेज आहे. काय, वाल्मिक अण्णांचा निरोप आहे, हे काम बंद केलं नाही, खंडणी दिली नाही, संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. इतरांना संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर काय परिणाम होतो. वाल्मिक अण्णाच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा सुदर्शन. बघा इथं कसं वाक्य आहे, हे फार महत्वाचं आहे, परत आपण नीट ऐकायला पाहिजे. हा वाल्मिक कराड काय म्हणला विष्णू चाटेला, काय निरोप द्या सुदर्शन घुलेला, काय काम बंद केलं नाही म्हणजे कंपनीचं काम बंद पाडलं नाही, खंडणी दिली नाही म्हणजे तुम्हाला खंडणी घेता आली नाही. कोण अडवा आलाय, संतोष देशमुख. आणखी 7 तारखेला काय घडलं हे सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडला सांगितलेलं होतं. संतोष देशमुख आला, मग गावातले लोक आले, मग ते आम्हाला काही करता आलं नाही. आता वाल्मिक कराड म्हणालाय संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. अरे आता मला या वाड्याला विचारायचंय, जे मी परवा लाईव्ह मध्ये घेतलं होतं, म्हणजे कायमचा धडा शिकवा संतोष देशमुखला, आड आला तर आडवा करा, ही तुझी भाषा संतोष देशमुखांसंदर्भात होती. आणि 9 डिसेंबरला त्यांचं अपहरण करून हत्या केली आणि मग 21 दिवसांनी तू फरार होऊन शरण आला. त्यावेळी शरण येण्यापूर्वी तू एक व्हिडिओ व्हायरल केला, त्यामध्ये काय वाक्य बोलला तू, संतोष भैया, संतोष भैया. अरे 21 दिवसांपूर्वी याच संतोष भैयाला मारलं होतंस की तू शिजवलेला कट होता, तूच ऑर्डर दिली होती ना या सुदर्शन घुलेल्या चेल्या चपाट्यांना, त्याच्या चाटे फिटे सांगळे फिंगळे आंधळे. अरे तूच सांगितलं ना संतोष देशमुखला आडवा करा, आड आला तर आडवा करा आणि कायमचा धडा शिकवा, ही तुझीच भाषा होती ना. आणि आता त्याच संतोष देशमुखांबद्दल तू संतोष भैया बोलतो 21 दिवसांनी. अरे लबाड आहेस तू, नीच प्रवृत्ती आणि राक्षसी वृत्ती, किती खोटं बोलला. म्हणजे झालं कसं माहितीये, एखाद्या माणसाला ठार मारायचं, खड्डा खणायचा, त्या खड्ड्यात त्याला टाकायचं, खड्डा बुजवायचा, त्याच्यावरच कॉट टाकायची, त्याच्यावरच आडवं पडायचं. आणि जेव्हा 4 लोक विचारायला येतात की तुम्ही कुठं बघितलंय का त्या माणसाला, तर उत्तर द्यायचं नाही हो, बघा इकडे तिकडे गेला असेल म्हणून, आणि निवांत झोपायचं. अरे एखाद्याच्या म्हणजे काय म्हणतात त्याला, तर मला शब्द नाही आहेत, इतकी नीच प्रवृत्ती. 21 दिवसांपूर्वी ज्या व्यक्तीला मारलंय त्या व्यक्तीला तू संतोष भैया बोलतो. अरे स्वतःच मारलं, स्वतःच कट शिजवला, आणि मी नाही त्यातला, आणि दरवाजा ढकल आतला, ही असली भूमिका या वाल्या कराडची. आणि या कराडच्या भूमिकेवर बाकी सगळ्यांनी अक्षरशः जेव्हा त्याला मकोका लागणार होता तेव्हा काय त्याचं पांगरी गाव आणि काय त्या परळीत बंद आंदोलन, कोण पेट्रोल अंगावर ओतून रॉकेल अंगावर ओतून जाळून घेतोय, कोण टाकीवर चढतोय, कुठं सगळ्या महिला गावातल्या अक्षरशः डोकं बडवतायत त्या जमिनीवर, अक्षरशः काय काय रडतायत, काय काय करत होत्या.
काय केलं या वाल्यानी? ज्यांनी जे व्हिडिओ व्हायरल केला होता 31 सेकंद 5 वाक्य आणि 71 शब्द, त्यातला एक शब्द होता संतोष भैया. अरे लायकी आहे का या वाल्मिक कराडची हा शब्द उच्चारायची? ज्या माणसाला आपण मारला त्याच माणसाबद्दल मला किती कळवळ आहे हे दाखवायचे. ते वाक्य माहितीये ना अख्खं? संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक व्हावी आणि फाशी देण्यात यावी असा हा म्हणला होता. अरे तूच आहेस तो, तूच मारेकरी आहे आणि तुलाच फाशी द्यायला पाहिजे. आता त्याच अँगलवर आलाय तपास आता सगळा आणि पुढे खटला पण उभा राहिलाय. म्हणून काय बोलला तू? संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. इतरांना संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर काय परिणाम होतो. वा, तू संदेश दिला आणि दिलासच तू. भय, भीती, दहशत हेच तर तुझं आहे ना सगळं. त्याच्यावरच सगळी जमीन जुमला, प्रॉपर्टी, पैसा, अडका, पाणी सगळं उभं केलं या भयाच्या दहशताखाली. जो कोण आला त्याच कामच आहे तुझं. आड आला की आडवा करा, राखेत लोळवा, वाळूत गाडा, नाहीतर कुठेतरी गाडी खाली घालून मोकळा करा त्याला, असा मारा. हेच केलं आयुष्यभर उद्योगधंदे. परळीत एकट्या परळीत 10 गुन्हे दाखल त्या वाल्या कराडवर. धारूर, आंबेजोगाई केस वेगळेच. काय काय उद्योग केले त्या वाल्यानं. आणि अशा वाल्यानं तो व्हिडिओ करून त्यांना संतोष भैया म्हणावं. आता हा निरोप सुदर्शन गुलेला विष्णू चाटेनं दिला. वाल्मिक कराडचा आड आला संतोष देशमुख, आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. आता यावर विष्णू चाटेने एक वाक्य जोडलं. वाल्मिक अण्णांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा सुदर्शन. झालं. सुदर्शनला काय? सुदर्शनचा आका विष्णू चाटे, विष्णू चाटेचा आका वाल्मिक कराड. लगेच त्यांनी हुकूम सोडला. विष्णू चाटेला वाल्मिक कराडनं घासला तो चिराग. झाला विष्णू चाटे जिन म्हणून ओपन. क्या हुक्म है मेरे आका. मग वाल्मिक कराड म्हणला असा असा निरोप आहे, सुदर्शन घुलेला देऊन जा. मग विष्णू चाटे सुदर्शन घुलेच्या सोबत आला. त्यांनी पण तो चिराग घासला. मग सुदर्शन घुले त्याच्या चिराग मधनं बाहेर आला. क्या हुकुम है मेरे आका. मग विष्णू चाटे म्हणला वाल्मिक अण्णानं सांगितल्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा. की लगेच सुदर्शन घुले म्हणाला जो हुक्म मेरे आका. आता काय बोललाय बघा तो. यावर घुलेनी दिलेलं उत्तर, आता मी कंपनी बंद करायला, आता कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही. आता ही कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो. काय बोलला बघा तो. आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो. वा, काय बंदोबस्त केला. अरे जीव घेतला रे तुम्ही एका व्यक्तीचा ज्याच्यावर अख्खं गाव प्रेम करत होतं. मस्साजोगच्या घराघरात आज सूतक आहे. ना होळी साजरी झाली ना दिवाळी साजरी करणार जोपर्यंत वाल्या आणि त्याचे चेले चपाटे फाशीवर लटकलेले पाहिले नाही तोपर्यंत सुतक लागले प्रत्येकाच्या घरात. आज त्याचा संसार उघड्यावर पाडलात, घर उघड्यावर पाडलात तुम्ही. काय केलं तुम्ही? बंदोबस्त करायला गेलात. आता कंपनी बंद करायला कुणी अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो. आणि हा बंदोबस्त करण्यासाठी या सुदर्शन घुलेनं दुसऱ्या दिवशी 9 तारखेला संतोष देशमुख यांचं 3:30 वाजता दुपारी उमरी फाटा टोल नाक्यावरून अपहरण केलं. मार मार मारलं. जीव जाईस तवर मारलं. जीव जात नाही तरी मारलं. जीव जाण्यासाठी मारलं. छाताडावर पायात बुट घातले त्याच्या सकट WWE सारख्या उड्या मारल्या. गाडीच्या बोनेटला दोरी बांधून ती दोरी संतोष देशमुखांच्या गळ्यात अडकवून अर्धनग्न अवस्थेत त्यांना मारण्यात आलं. एक पॅन्ट काढतोय, कोणी शर्ट ओढतोय, कोण या सगळ्या गोष्टींचा आनंद लुटतोय, कोण हसतोय, कोण फोटो काढतोय, कोण व्हिडिओ कॉल करतोय आणि दाखवतोय बघा बघा कसं मारतोय. हाच तो मस्साजोगचा सरपंच जो आपल्या सुदर्शन भैयाला आडवा आला होता, आपल्या पोरांना आडवा आला होता. तो दाखवतोय व्हिडिओ कॉल करून. आणि पाणी मागितलं हो प्यायला तर त्यांच्या मुखावर
त्यांच्या शरीराच्या दोन बाजूला तांगड्या उभ्या करून हे लघुशंका करतायत. इतक्या नीच प्रवृत्तीचे राक्षस. इतकं काय झालं होतं यांना त्या काळात? असं यांना काय वाटलं की काय काय करू आणि काय नको? कुठनं संचारला हा राक्षस यांच्या अंगात? हा घुले, तो सांगळे, आंधळे, तो चाटे, तो केदार, कुठून यांच्यात ही सगळी प्रवृत्ती आली? आणि एवढं सगळं करून मारल्यानंतर दैठणा गावात त्यांना न्यायचं होतं. त्या ठिकाणावर म्हणजे त्यांना न्यायचं होतं कळंबला, झोलतीकडे न्यायचं होतं त्यांना. आता त्या ठिकाणी न्यायचं होतं, पण त्या ठिकाणी जायच्या आधीच त्यांचा दैठणाच्या परिसरात जीव गेला आणि मग तिथंच एखाद्या शिवारात टाकून त्यांची डेड बॉडी हे बाजूला निघून गेले. म्हणजे किती विचित्र आहे, किती हलकट आहे ते सगळे, किती नीच प्रवृत्तीचे राक्षस आहेत. एका देव माणसाला 6-6 जणांनी रिंगण करून मारावं, जीव जाईस्तवर मारावं. मला माझ्या मुलाबाळांसाठी सोडा, मला माझ्या गावकऱ्यांसाठी सोडा, पण काही ऐकलं नाही हो यांनी, काही ऐकलं नाही. कारण की हे सगळे चेले चपाटे, यांचा आका सुदर्शन घुले, सुदर्शन घुलेचा आका विष्णू कराड, विष्णू चाटे, विष्णू चाटेचा आका तो वाल्मिक कराड. हे सगळे आका आणि जिन, आणि या सगळ्यांनी एकत्र येऊन असं काही उद्योग करायचं ठरवलं की बास, आता असा काही बंदोबस्त करायचा. वाल्मिकांना दिलेला मेसेज हा लोकांपर्यंत पोहोचवायचा, संदेश द्यायचा होता ना का. हे असले सगळे या नीच प्रवृत्तींनी या ठिकाणी हा सगळा घोळ घातला, उद्योग केला. आणि त्या ठिकाणी विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी 8 डिसेंबरला जो कट रचला, जो कट शिजवला, तो 9 तारखेला अंमलात आणला या सुदर्शन घुले आणि त्याच्या चेल्या चपाट्यांनी. आता पुढे काय झालं ह्याच्यात? 9 डिसेंबरला तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की अपहरण करून त्यांना मारण्यात आलं. आता यांना असं वाटत होतं हे आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही. ह्याच्या आधी आमच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, काय केलंय आमचं हो? का तर यांच्यावर वरद असतं ना, पॉलिटिशियनचं कनेक्शन आहे, वाल्या कराडची साथ आहे, वाल्मिक अण्णा, ही सगळी गँग आहे, आमचं कोण काय वाकडं करणार आहे, या धारणेत होते, या आविर्भावात होते. आज काय अवस्था आहे यांची? आता या सगळ्या आरोपींवर चार्ज फ्रेम करण्यासाठी सरकारी पक्ष तयार आहे असं उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं. जवळपास 32 मिनिटांचा युक्तिवाद यावेळी उज्ज्वल निकम यांनी केला. 32 मिनिट प्रॉपर, आणि त्यात हे सगळे मुद्दे मांडले. आता यावर आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद सुरू झाला. वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे काय म्हणाले? उज्ज्वल निकम यांनी सांगितलेली घटना, त्याचे सीडीआर, लोकेशन, पुरावे यातलं आम्हाला काहीही मिळालेलं नाही. मागच्या तारखेलाही आम्ही अर्ज केला होता, आजही केलाय. हे सर्व पुरावे आणि कागदपत्र मिळाल्याशिवाय चार्ज फ्रेम करता येणार नाही असं विकास खाडे यांनी म्हटलं. मग त्यावर न्यायाधीशांनी सर्व कागदपत्र आरोपींच्या वकिलांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. त्यावर निकम यांनी BNS म्हणजे भारतीय नागरिक संरक्षण संहिता जी आहे, BNS मधील 249 या कलमाचं वाचन केलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, न्यायालयात जेव्हा खटला उभा राहतो आणि आरोपींना हजर केलं जातं त्यावेळी सरकारी वकिलानं केस काय आहे हे न्यायालयाला सांगितलं पाहिजे, जेणेकरून न्यायालयाला त्याचा अभ्यास करता येईल. आणि यालाच म्हणतात ओपनिंग ऑफ द केस ऑफ द प्रॉसिक्युशन. अशा पद्धतीने त्यांनी संपूर्ण या खटल्याची सुनावणी सुरुवात केली. आता यावर आरोपीचे वकील म्हणजे विकास खाडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की आपण म्हणता म्हणून केस ओपन होईल असं होत नाही. त्यावर निकम यांनी गोपाल कृष्ण या केसचा एक संदर्भ दिला आणि 1 तासात तुम्हाला सर्व कागदपत्र दिली जातील असं म्हटलं. त्यावर मग आरोपीच्या वकिलांनी आम्हाला कागदपत्र मिळाल्यानंतर अभ्यासासाठी वेळ पाहिजे, त्यासाठी आम्हाला वेळ मिळायला हवा अशी मागणी केली. आणि मग त्यानुसार आरोपीच्या वकिलांची मागणी मान्य करून न्यायाधीशांनी ही केस येत्या 10 एप्रिलला पुन्हा सुनावणीसाठी घेण्यात येईल असा आदेश दिला. याचाच अर्थ या ठिकाणी जे सगळे हे जे वकील आरोपींतर्फे आणि उज्ज्वल निकम यांच्यात जो काही युक्तिवाद झाला, थोडीफार खडाजंगी झाली,
हे सगळं महाराष्ट्राने पाहिलं. पण आता याच्यातले सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न जे उपस्थित होत आहेत ते म्हणजे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याला फरार कृष्णा आंधळेनं 3 वेळा फोन केलेले आहेत आणि तो आरोपपत्रापेक्षा सुद्धा वेगळा मुद्दा आहे, जो सीडीआरचा मुद्दा आहे, जो पहिल्यांदा उज्ज्वल निकम यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलाय. त्यामुळे आता या गोष्टीवर एम्फॅसिस करणं गरजेचं आहे. कृष्णा आंधळे फरार असताना वाल्मिक कराडाच्या संपर्कात कसा काय होता? कृष्णा आंधळे फरार असताना विष्णू चाटेच्या संपर्कात कसा काय होता? जर त्यांचा संपर्क झाला, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा, तर त्यांचं बोलणं काय झालं? त्या दरम्यान काय रचना करण्यात आली, काय व्यूहरचना करण्यात आली, त्या दरम्यान नेमकं काय घडलं, काय कुठे पुरावे डिस्ट्रॉय केले गेले का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पुढे यायला पाहिजेत. पण त्यासाठी पहिल्यांदा कृष्णा आंधळे याला अटक व्हायला पाहिजे. कृष्णा आंधळे 105 दिवस झाले फरार आहे. अंजली दमानिया म्हणतात की त्याचं काय बरं वाईट झालं तर नसेल ना, अशी शंका देखील अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे. आणि उज्ज्वल निकम यांचं पहिलं आर्ग्युमेंट पाहता आता त्यांच्यावर विश्वास देखील व्यक्त केला आहे. तिकडे धनंजय देशमुख यांनी देखील उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती या संपूर्ण सुनावणीपूर्वी आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे काही सहआरोपी आहेत या सहआरोपींविषयीची जी न्यायालयीन समिती नेमली गेलेली आहे ॲडव्होकेट ताहलियानी यांच्याकडे आम्ही या संदर्भामध्ये कागदपत्र देणार आहोत आणि त्याची कॉपी SIT, CID आणि बाकी सगळ्यांकडे वर्ग करणार आहोत, पाठवणार आहोत. त्यामुळं या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 29 नोव्हेंबरची फिर्याद दाखल व्हायला पाहिजे होती, ती दाखल झाली नाही. 8 ऑक्टोबरला जे खंडणीचं प्रकरण घडलं त्यानंतर 9 ऑक्टोबरला स्वतः अवादा कंपनीनं खरं म्हणजे ही खंडणीची फिर्याद दाखल करायला सांगायला पाहिजे होतं, पण ती दाखल झाली नाही. आणि 6 डिसेंबरला जी मारहाण अॅट्रॉसिटीची केस उभी राहू शकत होती ती केस उभी न करता, ती फिर्याद दाखल करून न घेता आरोपींना पहाटे 7 तारखेला अटक दाखवण्यात आली. आणि रात्री जर आपण पाहिलं तर 7 तारखेला देखील आरोपी मोकाट होते, 8 तारखेला देखील मोकाट होते. तिथे सगळे तिरंगा हॉटेलमध्ये गावरान चिकन ओढत होते. आणि शेवटी 9 डिसेंबरला आपण पाहिलं हे सगळे आरोपी एकत्र येऊन त्यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केली. आता या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर या संपूर्ण सुनावणीचं दरम्यान जर आपण पाहिलं तर तो CDR फार महत्वाचा आहे, जो कृष्णा आंधळे यानं 3 फोन केलेले आहेत विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड याला. त्यात काय झालं? दुसरा त्याहीपेक्षा आणखी एक महत्वाचा मुद्दा, धिस केस इज अ कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्पिरसी. हा पूर्णपणे एक सलग चालत आलेला कट होता आणि हा कट आहे, हा कट अगदी 1-2 दिवसात नाही शिजला, खूप दिवसांपासून चालू होता. तो कट शेवटी खंडणीत अडथळा संतोष देशमुख येत आहेत म्हणून त्यांच्या खुनात रूपांतरित झाला. म्हणून तर उज्ज्वल निकम यांनी वापरलेलं पहिलं वाक्य होतं, उच्चारलेलं की संतोष देशमुख यांचा खून म्हणजेच मोठ्या कटाचा परिपाक आहे. आता हे एवढं सगळं झाल्यानंतर अर्थातच 10 मार्चला 10 एप्रिलला आता चार्ज फ्रेम होणार आहे, आरोप निश्चिती केली जाईल या सगळ्या आरोपींवर. अर्थातच तेव्हा VC द्वारे हे आरोपी कोर्टात सादर केले जात आहेत का प्रत्यक्ष त्यांना कोर्टात आणलं जातंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाय 10 तारखेला आरोप निश्चिती होणार का? त्या दिवशी वकिलांकडून आरोपींच्या आणखी काही वेगळे मुद्दे मांडले जाणार आहेत का? आणि उज्ज्वल निकम यांनी सांगितल्याप्रमाणे जे मुळातच CDR कृष्णा आंधळे असेल, जो या प्रकरणातला, ज्यानं या सगळ्या गोष्टींमध्ये 3 फोन केलेले आहेत विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला, त्याच्या CDRचे वेगळे काही व्हर्जन्स आपल्याला ऐकायला मिळणार आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे स्वतः या ठिकाणी शेवटी उज्ज्वल निकम यांनी सांगितलेलं आहे की माणूस खोटा बोलू शकतो, पुरावा खोटा बोलू शकत नाही. त्यामुळं ही केस प्रामुख्यानं आय विटनेस आणि सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेस यावर अवलंबून आहे आणि त्याचे भरपूर पुरेसे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळं या प्रकरणात आता 10 एप्रिलला नेमकं काय होणार, 10 एप्रिलचा हा जो युक्तिवाद आहे त्या युक्तिवादात उज्ज्वल निकम आणखी कोणते नवीन मुद्दे पुढे आणणार, आरोपींनी केलेले उद्योग या सगळ्या प्रकरणात काय आहेत ते आणखी आपल्याला काय ऐकायला मिळणार आहेत. शिवाय आरोपींची बाजू घेताना त्या ठिकाणी आरोपींचे वकील आता या ठिकाणी कोर्टात काय म्हणणं मांडणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
या ठिकाणी वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी जे वाल्मिक कराडवरील आरोप फेटाळून लावत अमान्य करत त्यांच्या आरोपमुक्तीसाठी जो अर्ज दाखल केलाय त्यावर न्यायालय काय निर्णय देणार या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अर्थातच टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच कळतील. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.